3.5 लाखापासून तुम्ही इतक्या वरती आले 3.5 करोडच्या वर. त्यावेळेस 10 रुपये कमवायची सुद्धा अक्कल नव्हती. आज आपण त्यावेळेस 500-600 पैसा कसा कमवणे हे तुम्हाला व्यवसाय शिकवतो. एक कणीस 5 रुपयाला जायचं, अशी लूज कणस विकायची. तर ते करताना तुमच्या मनात लाज नसेल तर तुम्हाला घरातले म्हणले, अरे एवढा शिकून काय फायदा, तू हे करायला शिकलायस. बरोबर. मला माझे मित्र यायचे, अरे तू तर सायन्सला आहे, फर्स्ट क्लास आला, हे काय करतो. जर हे शब्द तुम्हाला ऐकूच नाही आले, बीटेक म्हणलं की जर स्टँडर्ड वाटतं. ऍग्रिकल्चर हा शब्द आला की लोकांची तोंड पडतात. 1-1 लाख रुपयाच्या फोनसाठी डेअरिंग करतात. तो कर्जबाजारी झालेला, त्याला कळत नसतं की तुम्हाला मारुती 800 शिवाय दुसरं कोणी सजेशनच द्यायचं नाही. मला होंडा सिटीज घ्यायची, मॅनिफेस्टेशन करत राहायचं. जेव्हा मी मर्सिडीज घेतली, आता 10 वर्ष मला बघायची नाही, मी माझ्या बिल्डरला सुद्धा म्हणलो, मला ही छोटी पार्किंग देऊ नको, माझी पुढची गाडी फार मोठी असेल. त्यांनी मला विचारलं, कुठली गाडी घेणार? लँड क्रुझर घ्यायची. मला लँड क्रुझरची स्वप्न का नाही पडणार? बरोबर. विक्रांत सर, तुमचे माझ्या अनफिल्टर्ड अमोल या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत. डॉक्टर विक्रांत सर, तुम्ही जे आता रिसेंटली PhD मिळवली, डॉक्टरेट मिळवली, त्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन. तसं आपण ओळखतो 10 वर्षापासून, पण फार कमी, म्हणजे मला वाटतं 3-4 वर्षातून एखादी भेट झाली अशी. मी लास्ट वीक जे भेटलो आणि तुमची स्टोरी ऐकली, ती स्टोरी ऐकून मी फार इन्स्पायर झालो आणि माझी इच्छा आहे की ती स्टोरी सगळ्यांनी ऐकावी, माझ्या व्ह्युअर्सनी पण ऐकावी की एक सुरुवात कशी असते आणि हे तुम्ही जे उभं केलं एवढं सगळं साम्राज्य, बिझनेस, ह्या सगळ्या गोष्टी, रिस्क ज्या घेतल्यात, त्या मला खरंच ऐकायला आवडेल. मला सगळ्यात पहिला हा आहे की तुमचं लहानपण कुठे गेलं? म्हणजे नमस्कार. सर्वप्रथम आमचे मित्र आणि अनफिल्टर अमोल या पॉडकास्ट मध्ये आम्हाला सिलेक्ट केल्याबद्दल आणि आमची निवड केल्याबद्दल, म्हणजे तसं खरं सांगायला गेलं तर माझं आयुष्यातलं पहिलं पॉडकास्ट. ओके. तसा मी माझा व्हिडिओ विदाउट रेकॉर्डेड पॉडकास्ट बरेच होत असतात. म्हणजे जो कोणी मित्र, घरातले नातेवाईक किंवा जो काही नवीन एखादा उद्योजक आहे, नोकरीसाठी प्रयत्न करणारा माणूस आहे, त्याला मी ऑलवेज चांगलं सजेशन देत असतो. आणि असं प्रत्येकाचं तेच म्हणणं असतं की तुझ्याशी बोलल्यानंतर थोडं बरं वाटलं, थोडं पॉझिटिव्ह, मला कॉन्फिडन्स आला, माझा कॉन्फिडन्स लूज झाला होता. ती एक दैवी देणगी म्हणता येईल आपल्याला. आपल्याकडून ज्याचं चांगलं बोलता येईल तेवढं बोलावं. आणि सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपण बोलतो तेच घडत असतं, म्हणून चांगलं बोलण्यावर जास्तीत जास्त जोर द्यावा. बरोबर. कारण काय असतं, मग आपण म्हणतो की नाही मला हे करायचंय. प्रत्येकाच्या मनात काहीतरी स्वप्न असतात, लहानपणापासून असतात. तसं आता माझं बालपण म्हणजे मी ह्या औंधमध्येच जन्म आणि शिक्षण झालेलं आहे माझं. औंधमध्ये आम्ही पोलीस क्वार्टर्स मध्ये राहत होतो. माझे वडील पोलीस कर्मचारी होते. तर माझं बालपण सगळं पोलीस लाईनीत गेलं. आणि ह्याच एरियात वाढल्यामुळे इथून माझी जवळच शाळा आहे. माझी ही जी ऑफिसची बिल्डिंग आहे त्याच्या शेजारी माझं माध्यमिक शिक्षण झालं. आणि प्राथमिक शिक्षण माझं पुणे महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालयामध्ये झालं. कॉर्पोरेशनची शाळा, म्हणजे आपण आता त्याला कॉर्पोरेशनची शाळा म्हणतो. 1ली ते 4थी कॉर्पोरेशनच्या शाळेत, आणि नंतर श्री शिवाजी विद्या मंदिर 5वी ते 12वी सायन्स पर्यंत तिथे शिक्षण झालं. म्हणजे औंधचं बॉर्न अँड बॉट इन औंध असं म्हणतो ना आपण, ते कनेक्शन खूप पूर्वीपासून होतं. आणि लहानपणापासून काहीतरी क्रिएटिव्ह माइंड होतं, काहीतरी करत राहायचं, नवीन शिकण्याची आवड, मला येणार नाही आणि शिकत राहायचं. तुमची जी शिकत राहायची ही जी आहे ना, ते मी आता बघितलं की तुम्ही आता 43च्या एज मध्ये PhD मिळवली. तर ते एक असं सतत शिकत राहणं, ते नाही तर एक होतं की एज्युकेशन झालं, माणूस जॉबला लागला की तिथे ब्रेक लागतो. जॉबची सुरुवात झाली म्हणजे कसं, आता मी 10वी पास झालो चांगल्या मार्काने, फर्स्ट क्लास झाला. तर तेवढ्या एवढं बॅकअपला जसं गायडन्स नव्हता एज्युकेशन. वडील पोलीस मध्ये होते, त्यांना काही गोष्टी ज्ञात होत्या की बाबा 11वी 12वी सायन्स केलं, इंजिनियर होता येतं किंवा काही डॉक्टर फील्डमध्ये जाता येतं. तर आमच्या शिक्षकांनी भेटलो, आमचे पाटील सर होते, त्यांना गायडन्स केला की काय कुठल्या साईडला घ्यावं. PCMB अशी ज्या ब्रँच असतात, म्हणजे इंजिनियर व्हायचे का डॉक्टर व्हायचे, तेव्हा शिक्षक सहज सांगायचे नाही घेऊन दे दोन्हीकडे, कुठे जे मिळेल ते तो तिकडे जाईल.
बरोबर. आत्ताच्या सारखं तेव्हा एवढं हे नव्हतं की बाबा आता मुलं कसं करतात, नाही मला इंजिनियरच व्हायचंय, ते बायोकडे बघत पण नाही. म्हणजे ते एकदम कॉम्पिटिटिव्ह ट्रॅक तयार झालेला आहे आता. तर पूर्वी तसं नव्हतं. जेवढे मला मेडिकलसाठी कष्ट करायचे तेवढे मला इंजिनिअरिंग साठी सुद्धा कष्ट करायचे. मला दोन्ही बॅलन्स ठेवायचं मोठं चॅलेंज होतं. PCM ला पण चांगले मार्क मिळवायचे, PCB ला पण चांगले मार्क मिळवायचे. तर हे करताना मग 11वी-12वी सायन्स केलं. सायन्सला पण चांगले फर्स्ट क्लासनी पास झालो. मग पुढे करिअर काय, मग इंजिनिअरिंगचे ऍडमिशन, त्याच्यानंतर अजून मेडिकल. म्हणजे माझा जास्त करून फोकस होता पशुवैद्यकीय डॉक्टर बनण्याचा आणि थोडं व्हेटरनरी डॉक्टर. तर त्या साईडला गव्हर्नमेंटचंच कॉलेज, म्हणजे आता बघत होतो. म्हणजे मला शिरवळ पाहिजे होतं, मग मला ते पुसदला सिलेक्शन झालं होतं. मग माझे राऊंड चालू होते, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड. म्हणजे चला रामभाऊ मोजे कॉलेजला मेकॅनिकल मिळालं, चला पुढच्या राऊंडला COEP ला इलेक्ट्रिकल इंजिनियर मिळालं, नाही इलेक्ट्रिकल नको, अजून काहीतरी वेगळं. मग ते करता करता एकाने मार्गदर्शन परत सांगितलं की त्याच वेळेस ऍग्रिकल्चरचे पण फॉर्म भरले होते. म्हणजे व्हेटरनरी जी शाखा आहे ती ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या अंडर येते. मग तो फॉर्म भरताना चौथ्या राऊंडला लास्ट राऊंड राहिला होता आणि MCAR महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च, तर पुण्यामध्ये त्यांचं जे हॉल आहे तिथे 4ही विद्यापीठाचे काउन्सिलर येतात ऍडमिशनसाठी, राऊंड असतात. मग तिथे बोर्डवर दिसतं तुम्हाला की कुठल्या जागा आहेत, कुठल्या आहेत. मग तुमच्या मार्कांनुसार तुम्हाला ते सिलेक्शन. जास्त करून प्रयत्न राहुरीचा होता, कारण ते एक वडिलांनी सांगितलं होतं की राहुरी किंवा कृषी विद्यापीठ ज्या ठिकाणी आपण ऍडमिशन घेतो, मग मेडिकल असू दे, तुम्हाला तिथे शासकीय अधिकारी किंवा पोलीस, DYSP, ACP, कमिशनर, MPSC थ्रू सहज ते उपलब्ध होतं. आणि तिथं ते कल्चर तसं असतं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मुळे. मग तेही डोक्यात होतं. मग शेवटचा राऊंड होता इंजिनिअरिंगला, तर इलेक्ट्रिकलला COEP ला घेऊन ठेवलेलं. मग लास्ट राऊंडला तिथे गेल्यानंतर ते म्हणले, अरे तू व्हेटरनरी पेक्षा पुसद मिळते तुला, त्यापेक्षा ही कोकण कृषी विद्यापीठ जे आहे, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, इथे सर्वप्रथम सुरुवातीला नवीन आता बीटेकची नवीन शाखा सुरू होते. पूर्वी फक्त 3 कृषी विद्यापीठात होतं, म्हणजे राहुरी, परभणी आणि अकोला या साईडलाच होतं. मग ते आता हे नवीन बीटेकची ब्रँच सुरू होते. ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग ही खूप फास्ट फील्ड आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये फक्त 130 जागा आहेत गव्हर्नमेंटच्या. तर 130 जागामधून तुला ऍडमिशन घेतलंस तर तुझं करिअर तसं चांगलं राहील. IITचा पूर्ण IIT बेस्ड सिलेबस आहे, तर तू ह्यासाठी प्रयत्न कर. जरा वेगळं वाटलं आणि ऍग्रिकल्चर बेस पण मिळाला, नवीन कॉलेज आहे, तर घेऊन टाकलं ऍडमिशन. म्हणजे इमिजिएटली वडिलांना विचारलं घेऊ का, तर अशा रीतीने बीटेक दापोली कोकण कृषी विद्यापीठ, सध्याचं नाव आहे त्याचं डॉक्टर बाळासाहेब. म्हणजे 99 ला तिथे ऍडमिशन भेटलं. ऍडमिशन म्हणजे कॉलेज सुरू होऊन ऑलमोस्ट 15-20 दिवस झाले होते. लास्ट राऊंडला मी माझा जो फोकस होता ज्या कॉलेजला मिळायला पाहिजे व्हेटरनरी डॉक्टरसाठी, तो प्रयत्न चालू होता. पण ते पुसदला थोडीशी भीती होती, कारण ऐकण्यात मित्रांकडून तिथे त्या साईडला रॅगिंगचं प्रमाण थोडं जास्त आहे, लांब पडतं घरापासून. कोकणमध्ये पहिली ब्रँच असल्यामुळं थोडंसं लक्ष चांगलं, आणि फक्त 30च सीट होत्या. 35 मुलांची 35च कोकण कृषी विद्यापीठात जागा होत्या. मग मी तो कम्पेअर केला की इंजिनिअरिंगला 30-40 हजार जागा आहेत पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र, आणि ह्या फक्त अख्ख्या महाराष्ट्रात 130. काहीतरी सिलेक्टिव्ह आहे ना, म्हणजे. आणि जो सिलेबस होता तो IIT खरगपूरचा पूर्ण ऑर्गनाईज केलेला होता. आता बऱ्याच वेळा बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग घेतल्यानंतर मग ऍडमिशन तर झालं एक, त्याच्यामध्ये म्हणजे आपला 12वीचा रिझल्ट लागतो, इंजिनिअरिंगला खर्च खूप येतो हे थोडंफार ऐकण्यात होतं. किंवा फी खर्च खूप, म्हणजे तेव्हाच्या आकडे 10,000 15,000 म्हणलं ना तरी ते खूप असायचे. म्हणजे ते आपल्याला जाणवतं की बाबा अरे हे पैसे आता कसे उभे करायचे. घरचं कसं म्हणजे एकदम असं खाऊन पिऊन सुखी अशी परिस्थिती होती, असं काही एक्स्ट्रा काही नव्हतं. वडिलांचा स्वभाव पोलीस डिपार्टमेंट मध्ये असले तर स्ट्रेट फॉरवर्ड, सरळ काम घर, त्यामुळं तो एक प्लस पॉइंट होता की ते संस्कार होते चांगले तसे. आणि गैरमार्गाला पोलिसांची मुलं जी लागतात, जी लाईन बॉय म्हणून जो दबदबा असतो सगळीकडे, तो आमच्या घरात कुठेही नव्हता. म्हणजे माझी बहीण पण MCOM झाली, मोठी बहीण, मी बीटेक MBA. तुम्ही दोघं बहीण भाऊ? हो, तिघ भाऊ. आणि तिसरा भाऊ आहे लहान आहे, तो त्यांनी पण
MA केलं. MA केल्यानंतर BA केलं आणि त्यांनी पण डबल ग्रॅज्युएशन करून टीचिंग फील्डमध्ये तो आला होता. म्हणजे शिक्षण चांगलं झालं होतं. तर तिकडे ऍडमिशन घेऊन मग दापोलीला गेलो. दापोली कोकण भरमसाठ पाऊस. बरोबर. म्हणजे जाताना आपलं सगळं काळी पत्र्याची पेटी, आता सुटकेस वगैरे म्हणतात, त्या पेटीमध्ये बिछाना, बेड, सगळं आपलं संसार घेतला आणि दापोलीत गेलो. गेल्यानंतर पहिल्यांदाच घराच्या बाहेर पडलेलो, म्हणजे आई वडील सगळं सोडून असं. तिथे गेल्यानंतर सगळं नवीन कल्चर, भयंकर पाऊस, थोडीशी भीती वाटली. नवीन हॉस्टेलला राहायची सवय नव्हती, मेसचं खाणं, पण ऍडजस्टमेंट ऍक्सेप्टेड आहे. म्हणजे कुठेही गेलं ना स्वतःला ऍडजस्ट करायची ही जिद्दच आहे पहिल्यापासून. म्हणजे काही झालं तरी हे नाही जमणार, आता नको. कम्फर्ट झोन मध्ये कधी राहिलो नाही म्हणजे पहिल्यापासून. म्हणजे माझ्याकडे जेव्हा 1-2 महिन्याचा गॅप होता 12वी सायन्स नंतर ते इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन मध्ये, तर तेव्हा मला आमच्या असेच एक ओळखीचे काका होते, त्यांनी भाजीपाल्याचा व्यवसाय करायचे. संध्याकाळी ते वडापाव विकायचे. मग ते मला म्हणले की तू चल, कशाला बसतोयस घरी, आपण कंस विकूया. मी म्हणलं असं काहीच नाही, मी कसं विकणार, बरोबर, हा प्रश्न कधीच नसतो. मी पहिला हा म्हणतो नंतर विचार करतो. मग त्यांनी मला म्हणले किती वाजता जायचंय. म्हणले नाही, सकाळी 3:30ला उठतो, मी येतो घरापाशी. मग ते औंध मध्ये राहायचे. म्हणजे औंध मध्ये आता त्यांचं घाडगे वडेवाले फेमस आहेत. म्हणजे ते पण एक खूप मोठे व्यावसायिक आहेत. वडेवाले असल्यामुळं तो खूप मोठा व्यवसाय आहे का नाही हे कन्सिडर केलं जात नाही. पण रोजचे ते 1,500 ते 2,000 वडे विकतात. गर्दी खूप असते. गर्दी खूप असते आणि 1,500 ते 2,000 वडे ते रोजचं सेल करतात. तो माझा वर्गमित्रच होता. त्याच्या वडिलांच्या बरोबर मग मी पहाटे 3:30ला उठलो. वय काय असेल 17-18 वय. बरोबर. ती मोठी सायकल आपली साधी नळीवाली, मग ती घेतली. पहाटे त्यांची ते पुढे सायकल चालवतात, ते मला म्हणले एक साखरेचं पोतं घे. पहिलं जुनी मोठी पोती असायची, ते पोतं एक सायकलची ट्यूब खराब झालेली ती घेतली आणि 2 कापडी पिशव्या घेतल्या. गेलो 3:30-4:30च्या आसपास मी मार्केट यार्डला पोहोचलो. आता नाही म्हणलं तर पुण्यातलं औंध पासून पहाटेची वेळ, पावसाचे दिवस, साधारण एक आपली मार्च-एप्रिलला परीक्षा संपायच्या, तेव्हा एप्रिलला संपायच्या. मे महिन्याची सुट्टी आणि जून महिन्यात थोडासा पाऊस हलकासा. मे आणि जून आणि जुलै असे 3 महिने आपण ते काम केलं. तर ते सकाळी जाताना काही नाही वाटलं, काय जवळ आहे म्हणले चला. सायकल चालवताना तिथे गेल्यानंतर तो जो मार्केट यार्ड मध्ये पहिल्यांदा आयुष्यात पाऊल ठेवलं. मग ते सगळे मक्याच्या कणसाचे ढीग बघितले तर ते 70 रुपये शेकडा, 50 रुपये शेकडा. म्हणजे एक कणीस 60 पैसे, 50 पैसे, 90 पैसे. त्यांनी मला काही गायडन्स केला, तुला कसं पाहिजे ते घे. मग त्यांनी सांगितलं की बाबा 100 रुपये शेकडावाले एक घ्यायचं आणि 50 रुपये शेकडावाले, ते सगळं मिक्स करायचं घरी. त्यातले मोठे 50 रुपये शेकडामध्ये पण मोठे येतात. मग तसे मी 300 कंस पहिल्यांदा खरेदी केले, 150 रुपयाचे, 100 रुपयाचे आणि 50 रुपयाचे शेकडावाले. 3 शेकडा कंस स्वस्तात ऍडजस्ट करून मग मागे एक पोतं बांधलं, त्याच्यावरती बांधल्यानंतर कळायला लागले की आपल्या वजनापेक्षा जास्त झाले. म्हणलं ठीक आहे, चला काही नाही हरकत, आपण चालू शकतो. सायकल चालू केली. त्यांच्या मागे सेनापती बापट रोडला आल्यानंतर तो चढ लागतो. मला आता आपल्याला काय पेडल मारणं जमणार नाही. तेव्हा तो उतरून ती सायकल चतुर्शिंगीच्या मंदिरापर्यंत ढकलत आणायची. तेव्हा वाटायचं की बाबा कधी ते ढकलत तिथे लवकर पोहोचतोय हा चढ. मग युनिव्हर्सिटी आली की खुश व्हायचो, कारण युनिव्हर्सिटी पासून ते औंध पर्यंत तोपर्यंत एक पेडल मारायला लागायचा. मग हे आनंद त्या छोट्या छोट्या गोष्टीत पण मिळायचे. आणल्यानंतर घरी आलो, सगळं ते 7:30ला घरी पोहोचायचो. 3:30 ते 7 पर्यंत हा प्रवास असायचा. मग काही नाश्ता नाही, खाणं नाही, काही नाही. आल्यावर आंघोळ करायची, सगळं ते सॉर्टिंग करायचं, नाश्ता करायचा आणि लूज कंस विकत बसायचं. मग ती 10ला 5 या आपल्या बॉडीगेट औंध पोलीस चौकी जी आता सध्या आहे, तर त्याच्या शेजारी खूप मोठं वडाचं झाड होतं. तर त्याच्या शेजारी पोतं टाकायचं आणि मग दिवसभर अशी लूज कंस विकायची आणि 3:30-4 नंतर भाजून कंस विकायची. मग त्याला तो पत्र्याचा डबा, त्याला ते होल पाडलेले, ते हवा घालायचं, कोळसा, हे सगळं दिवसभरात तयारी करायची.
आणि घरच्यांचा सपोर्ट मग याच्यात घरच्यांचा सपोर्ट सगळा होता. बिंदास कर. हा, करायला काही नाही. आपण बघा, मी लाजत घरच्यांचा नाही. सपोर्ट दोन प्रकारे असतो. कधी पण सपोर्ट कोणाचा लागत नसतो खरं तर. तसं आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवर करायचं असतं. तर ते करताना तुमच्या मनात लाज नसेल तर तुम्हाला घरातले म्हणले, दोन प्रकारचं घरातले गायडन्स असतात बघा. अरे एवढा शिकून काय फायदा, तू हे करायला शिकलायस. बरोबर. एक असं एक सोशल कल्चर मधून हे शब्द तुम्हाला कायम ऐकले जातात. तर हेच तुम्हाला डिमोटिवेट करणारा पहिला आघात असतो. बरोबर. तो तुमच्या घरच्यांकडून होऊ शकतो, तुमच्या फ्रेंड सर्कल मधून होऊ शकतो, तुमच्या नातेवाईकाकडून होऊ शकतो. जर हे शब्द तुम्हाला ऐकूच नाही आले तर तुमची प्रगती निश्चित आहे. माणूस प्रत्येकाला काहीतरी इच्छा असते. आणि प्रत्येक म्हणजे 80% घरांमध्ये म्हटलं तर एवढा शिकून मग हे काय करतोस? शिकणे ही अगणित प्रोसेस आहे. म्हणजे याला कधी एंड नाहीये. मी ते कंस भाजणे हे शिकलो, बिझनेस शिकलो, मी सायकलवर जाणं शिकलो, येणं शिकलो, मार्केट यार्ड बघितलं. त्यामुळे बिझनेस हा प्रकार खूप मोठा आहे, जो की तुमच्या त्या रेग्युलर शिक्षणामध्ये कुठेच नव्हता, कधीच नसतो. तुम्ही एमबीए केलं, मी आज बीटेक केलं, एमबीए केलं. एमबीए केलं की तुम्ही बिझनेस चालू करू शकता का? नाही. कुठलंही शिक्षण आज घेतलं, मेकॅनिकल घ्या तुम्ही, इलेक्ट्रिकल घ्या, इंजिनियर, कम्प्युटर घ्या. आपण जेव्हा एखाद्या इंटरव्ह्यूला जातो ना, तेव्हा आपल्याला कळतं जे आपण सिलेबस मध्ये शिकलोय आणि ते जे विचारतात ते हे सगळं वेगळंच आहे. ज्यावेळेस तुमचं एक साधं, आम्हाला पण पहिलं आता बीटेक ऍग्रिकल्चर जसं ऍडमिशन घेतलं तर तसं बीटेक म्हणलं की जरा स्टँडर्ड वाटतं. ऍग्रिकल्चर हा शब्द आला की लोकांची तोंड पडतात. किंवा शेतीशी निगडीत, रोज जेवायला तर आपल्याला तिथूनच लागतं. म्हणजे अख्खं आपला उदरनिर्वाह कुठून होतो तर तो शेतीच्या, जो काही आपला शेतकरी जो उगवतो, जो आपल्यासाठी तयार करतो, रात्रंदिवस तो राबतो उन्हात पावसात, तर तेच आपल्याला येतं. मग त्याच्यामध्ये हा जो पहिला माझा व्यवसाय होता कणसांचा, तर तो खूप सपोर्टिव्ह ठरला. म्हणजे संध्याकाळी गर्दी एवढी असायची, त्याच्यामध्ये दिवसाचा व्यवसाय माझा 350 ते 500 रुपये व्हायचा. म्हणजे 1999 साली तुम्हाला दिवसाचे 500, 600 ते 1000 रुपये मिळायचे. म्हणजे हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती केली? 150 रुपये. 150 रुपयाचे तुमचे एका दिवसात 800 ते 900च्या भाग. आता हे झालं लूज 500 ते 600. संध्याकाळी भाजून विकलं, एक कणीस 5 रुपयाला जायचं. जे 50 पैशाचं कणीस होतं तुम्ही न भाजून विकता ते 2 रुपयाला विकायचं. म्हणजे 10 रुपयाला 5 विकायचे तुम्ही, आणि तेच भाजून विकलं तर 5 रुपयाला एक जायचं. मग हा जो व्यवसायातला प्रॉफिटचा जे कॅल्क्युलेशन आहे ते तिथं डोक्यात क्लिक झालं. बरोबर. मग नाही म्हणलं तरी माझे त्यावेळेस 20 ते 25,000 रुपयाचं मी कलेक्शन केलं. 99 साली, 1 ते 1.5 महिन्यात. मग ते रुटीन झालं. एक दिवस फक्त ते आले होते, दुसऱ्या दिवशी स्वतःच रोड शोधत गेलं. मार्केट यार्ड कुठे आहे, काय काही पूर्वी होर्डिंग असायचे, हा बाबा हे चतुर्शिंगी मंदिर आहे, मग गणपती मंदिर आहे, मग हे असं शोधत जायचं. तर ते तेव्हा लक्षात आलं की कसं रस्ता शोधायचा, कसं जायचं, काय करायचं. तर ह्या गोष्टी तेव्हा अवगत झाल्या. का झाल्या? जर ती जबाबदारीच घेतली नसती, हा तो म्हणजे तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट, रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीच नसती, आणि एक एन्जॉयमेंट म्हणून मला माझे मित्र यायचे, अरे तू तर सायन्सला आहे, फर्स्ट क्लास आला, हे काय करतो, मग आता काय शिक्षण सोडलं का? नाही, चालू आहे म्हणतो. मला माझं इंजिनिअरिंगला ऍडमिशन झालं, 1 महिना माझ्याकडे आहे. असं म्हणलं की त्यांना उत्तर, पण किती लोकांना तुम्ही किती उत्तर देणार? बरोबर. आणि वाईट काय करतात. आणि त्या मुलाला तेव्हा जो मला प्रश्न विचारणारा असेल, मित्र परिवार असेल, त्यावेळेस 10 रुपये कमवायची सुद्धा अक्कल नव्हती. आज आपण त्यावेळेस 500-600. पैसा कसा कमवणे हे तुम्हाला व्यवसाय शिकवतो. तुमचं प्रामाणिकपणा, तिथं कष्ट आहे ना. बरोबर. पहाटे उठणं आहे, म्हणजे ही एक बेसिक गोष्ट तिथं तुम्हाला इम्प्लिमेंट झाली. कष्ट करावं लागतं. सकाळी 3:30ला तुम्ही, मला अभ्यासाला 3:30ला उठायची सवय होती पहाटे. माझा अभ्यास जो काही केलाय ना मी, तो पहाटे उठून 1:30, 2, 2:30 रात्री. तुम्हाला माहिती असेल की पोलीस लाईनीत राहताना सगळे घर शेजारी चिपकून असतात. म्हणजे 200 स्क्वेअर फीटचं ते घर, इकडचा आवाज तिकडे जाणार, इकडे शेजाऱ्याने जरी टीव्ही लावला तरी इकडे आपल्या आवाज येतात. तर 9 ते 12 पिक्चर असायचा पूर्वी, शुक्रवार शनिवार. तर मी 8:30ला झोपायचो. 8:30ला झोपायचो, 12 वाजता पिक्चर संपला की आईला उठवाय सांगायचं की मला 12, 12:30 उठव. मी 12:30, 1ला उठून 1 ते 5 पर्यंत परत अभ्यास करायचो. रात्र माझीच होती. तो जो अभ्यास व्हायचा ना, तो खूप व्हायचा.
मराठी मीडियमचा असल्यामुळं काय व्हायचं, सायन्सचं पाठांतर ह्या गोष्टी जमायच्या नाही. नाही ना, नव्हतं ना. म्हणजे आता फिजिक्स हा सब्जेक्ट आहे, तुम्ही आता मला त्यावेळेस मी पाटीवर लिहून पाटी आणि पेन्सिल वापरायचो. म्हणजे अक्षरशः बसून ह्या हाताला ती पाटी पुसून गट्टे पडले होते. मी ज्या जागी बसायचो ना, इतका वेळ बसायला लागायचं. एक तो खंत जाणवायची की बाबा इंग्लिश मिडियमला असतं तर नुसतं वाचलं तरी लक्षात राहिलं असतं. मराठी मिडियमचं तुम्ही मराठी मला एखादा पॅराग्राफ सांगा, तो आपल्याला अवगत होतो, लगेच लक्षात राहतो, मातृभाषा आहे ना. हा, मग तुम्हाला एखादी इंग्लिश डेफिनेशन, चलो बाबा थर्मोडायनॅमिक्स द ब्रांच ऑफ फिजिक्स विच द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द, असं मग काय जे असेल ना ते शब्द प्रत्येकाची पहिली लाईन तीच असायचं, दिस इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द हीट अँड मास ट्रान्सफर. ते एवढं पाठांतर केलं ना, आता जरी एखादा टॉपिक आला इंजिनिअरिंगचा तर तो पटकन बोलू शकतो. म्हणजे तेव्हाचे कॅपिलरी आहे, सरफेस टेन्शन, फिजिक्स, मॅथ्स ह्या गोष्टी चांगल्या पारंगत झाल्या. मग पाठांतर हा चांगला बेस झाला माझा. पण रात्रीच अभ्यास करायचो. मग रात्रीचा अभ्यास करायची ती सवय होतीच ना, अभ्यासाला उठायचो, मग सकाळी मार्केट यार्डला जायला काहीच उठायला हरकत नाही, अभ्यास आटपून जायचं. हा, कष्ट करण्याची प्रचंड तयारी आपलं. आणि माझं तेव्हा ते जे सायकलचं वजन व्हायचं तेवढं पण माझं 40 किलो पण वजन नसेल, असा किडकिडीत तेव्हा तब्येत काय नव्हती. बरोबर. हा, मग ते तिथून व्यावसायिक डोक्यात होतं माझ्या, म्हणजे काय असेल ना. इंजिनिअरिंगला गेलो, बीटेकचा अभ्यास पण वास्ट होता. आमचं सुरुवातीचं नवीन कॉलेज असल्यामुळं राहायची सोय नव्हती. माळी ट्रेनिंग सेंटर जे असायचं त्यांच्या आम्हाला एक 12-13 खोल्या दिल्या होत्या राहायला. तिथे आम्ही राहायला गेलो. आणि आमचं जे कॉलेज होतं इंजिनिअरिंगचं, जे नवीन असल्यामुळं नवोदय विद्यालयात ते भरत होतं. मग आम्हाला इंजिनिअरिंग प्रॅक्टिकलचे काहीही सेटअप नव्हता. मग आम्हाला बार्टी बाबासाहेब आंबेडकर जे लोणेरेला आहे ना कॉलेज, हा, तिकडे इंजिनिअरिंगचे प्रॅक्टिकलला न्यायचे. काही प्रॅक्टिकल आमचे राहुरी कृषी विद्यापीठात झाले, MPKB म्हणजे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय राहुरी. तर ह्याला ऍक्च्युली बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग म्हणजे कृषी अभियंता म्हणून ही पदवी आहे, कृषी. तर त्याचं बेसिक कसं आहे माहिती का, की यूज ऑफ ऑल इंजिनिअरिंग इन ऍग्रिकल्चर, सगळ्या फील्ड. हा, सगळ्या फील्ड. म्हणजे आम्हाला बघितलं तर अरे याला ऍग्रिकल्चर आहे, याला झाडांचीच माहिती असेल, हे शेतीचं शिक्षण घेतलंय, असा एक कल असतो लोकांचा. ऍग्री हा शब्द आला की, पण बीटेक हा इतका वेल ऑर्गनाइज सिलेबस आहे जो IIT खरगपूर बेस आहे सगळा, की तुम्हाला इंजिनिअरिंगचे पहिले सगळे सब्जेक्ट जे तुम्हाला मेकॅनिकलला आहेत, इलेक्ट्रिकलला आहेत, कम्प्युटरला आहेत, ते सगळे सब्जेक्ट तुम्हाला इथं कन्सिडर केले जातात. प्रत्येक सेमिस्टर 8 सेमिस्टरचा 4 वर्षाची डिग्री आहे बीटेकची. फर्स्ट इयरला तुम्हाला M1, M2, M3 जे काय असतं, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या सेमिस्टरला ते सगळे सब्जेक्ट असतात. त्याच्यानंतर तुम्हाला फिजिक्स असतं, थर्मोडायनॅमिक्स, हीट अँड मास ट्रान्सफर, म्हणजे तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे सगळे विषय. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे आम्हाला सगळे थिअरी ऑफ स्ट्रक्चर, त्याच्यानंतर अजून मेकॅनिकल मॅकॅट्रॉनिक्स असे जे काही आहेत ना, डिझायनिंग, ड्रॉइंग, इंजिनिअरिंग ड्रॉइंग, बेसिक इंजिनिअरिंग ड्रॉइंग, हे सब्जेक्ट होते. हे फर्स्ट इयरलाच एका सेमिस्टरमध्ये हे कॉम्पॅक्ट 2 सब्जेक्ट जे इंजिनिअरिंगचे असायचे ते तिथे असायचे. त्यामुळे अभ्यासही खूप वास्ट होता. बरोबर. हा, कारण तेवढं कव्हर झालं सगळं. इलेक्ट्रिकल इंजिनिअर आम्हाला झालेलं आहे, मॅथमॅटिक्स झालेलं आहे, आम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगचे सगळे स्ट्रक्चर, म्हणजे स्ट्रक्चरल डिझायनिंग, बिल्डिंग मटेरियल, डॅम कन्स्ट्रक्शन, सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन, इरिगेशन इंजिनिअरिंग. हा, कारण मी जेव्हा तुमचं हे बघितलं बिझनेस, तो कन्स्ट्रक्शन, लँड डेव्हलपमेंट, तोच आहे सगळ्यात. म्हणजे सॉइल म्हटलं मला आम्हाला असे सब्जेक्ट होते, फार्म अँड मशिनरी. फार्म अँड मशिनरी मध्ये ट्रॅक्टरचं मेकॅनिकल जो काही पार्ट असतो, म्हणजे 2 स्ट्रोक इंजिन, 4 स्ट्रोक इंजिन, जे काही इंजिनिअरचे DI डायरेक्ट इंजेक्शन, इनडायरेक्ट इंजेक्शन, म्हणजे जे इंजिन पूर्ण त्याचा कट सेक्शन, त्याचा पूर्ण अभ्यास, त्याचे कॅल्क्युलेशन्स, लोड कॅल्क्युलेशन, HP पॉवर सगळे काढणं. ट्रॅक्टरचं ट्रेनिंग आम्हाला गव्हर्नमेंटचे जे गारलदिन्नी आहे किंवा हिसार वगैरे ज्या अशा ठिकाणी आहे, त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचं वेल ऑर्गनाइज्ड फर्स्ट इयरला आणि सेकंड इयरला ट्रेनिंग सेंटर असतं. मग ह्या मेकॅनिकलमध्ये आम्ही फिक्स झालो, इंजिनिअरिंगमध्ये फिक्स झालो, मॅथमॅटिक्समध्ये चांगला झालो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे सगळे सब्जेक्ट येतात. इलेक्ट्रिकल इंजिनियर कसे वापरायचे बाबा, इलेक्ट्रिकल इंजिनियर, रिन्युएबल एनर्जी, तुम्हाला विंड मिल, सोलर पॉवर, हे सगळं येतंय. सिव्हिल इंजिनिअरिंगचे डॅम कन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये हे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, म्हणजे
स्ट्रक्चर जे ऍग्रिकल्चर मध्ये युज केले जातात, समजा पोल्ट्री डिझायनिंग असेल, पॉलीहाऊस डिझायनिंग असेल, किंवा तुमचे अर्थन डॅम असतील, गॅबियन वॉल असतील, ह्या सगळ्याचा अभ्यास जो सिव्हिलला फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये थोडासा होतो, तो आम्हाला डिटेलमध्ये म्हणजे जिकडे तिकडे 4 सेमिस्टरमध्ये जो अभ्यास होतो तो आम्हाला एका सेमिस्टरमध्ये असायचा. त्यामुळे हे बेस इतका स्ट्रॉंग झाला, म्हणजे आम्ही आज कुठल्याही सब्जेक्टची माहिती म्हणजे बोलताना असं काय वाटतं, कम्प्युटर इंजिनिअरिंग होतं आम्हाला. बापरे, कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये सगळं बेसिक कम्प्युटर बेस सगळं होतं. सगळे तज्ज्ञ लोक त्या क्षेत्रात. आम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनियर शिकवायला इलेक्ट्रिकल सब्जेक्ट होते, म्हणजे मेकॅनिकलला मेकॅनिकलचे शिक्षक असायचे, मॅथ्सला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स शिकवणारे शिक्षक असायचे. तर बघितलं म्हणलं सगळं ओव्हरऑल बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यात मग ते करत करत फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर ते करताना पण थर्ड इयरला थोडा कुठे टाइम भेटला तर मी मग MCED म्हणून आहे, महाराष्ट्र लघु उद्योजक विकास केंद्र, तर त्यांच्याकडचे काही काही कोर्सेस असतात. मग 15 दिवसाचा कोर्स कर, फिनेल बनवायचा कोर्स केला विद्यापीठ शिकत असताना, अत्तर बनवणे, सेंट बनवण्याचा कोर्स केला, अगरबत्ती बनवण्याचा कोर्स केला. म्हणजे उद्योग हे डोक्यात होतं, लहानपणापासून होतं. हो होतच. मग ते शिकतच राहायचं कायम, आणि ते बसून नाही राहायचं थोडक्यात, म्हणजे तुम्ही कायम शिकत राहा, एक्स्ट्रा काही ना काहीतरी. मग माझं 2003ला बीटेक झालं. बीटेक झाल्यानंतर एमटेकला सुद्धा चांगलं सिलेक्शन झालं होतं, IIT खरगपूरला ऍडमिशन भेटत होतं, JRF सिलेक्शन झालं होतं. तर डोक्यात होतं की पुढचं शिक्षण अभ्यास करत करत काम करत करतच घ्यायचं. म्हणून आता जसं ओव्हरऑल फायनान्शियल कंडिशन आणि अप्रोच जर बघितला ना, स्वतःला घरचा असं काही दबाव नव्हता की तू पुढे शिकू नकोस, पण एक आपल्या मनात असतं ना की आता अजून पैसे किती खर्च करायचे किंवा काय, आता आपल्याला जॉब पाहिजे, पैसे पाहिजे, जे काही फायनान्शियल बॅकलॉग आहे तो आपण क्लिअर करायचा. तर तेच पूर्णपणे तोच फोर्स होता. मग बीटेक झालं आणि घरी आलो, 1 महिनाभर गेला सगळीकडे. मग ऍप्लिकेशन करायला, एमटेकचं नाही करायचं, नंतर शिकणं ठरवलं होतं तेव्हाच की आता थोडे दिवस काम करणार आणि MPSC UPSC ची तयारी करायची. MPSC UPSC चालू होती, पण इमिजिएटली जुलै 2003ला पास आउट झालो बीटेक, आणि डिसेंबर ऑक्टोबर 2003लाच जैन इरिगेशनची डिझाईन इंजिनियर म्हणून ऑफर आली. मग ती ऍक्सेप्ट केली, पहिली ऑफर. पण आता ती ऑफर आता बघितलं म्हणजे 3,500 रुपये पगार ऍक्सेप्ट केला. 2003ला पहिला पगार म्हणजे 3,500 रुपये. तो पगार पण खूप वाटला, आणि वाटला इन द सेन्स काय होतं, तेव्हा माहितीच नसतं आपली व्हॅल्यू किती आहे. बरोबर, ते आहे. बरोबर. तेव्हा माहिती कसं, हा पगार आम्ही देतो, ऍक्सेप्ट करायचो. आता जी मुलं जे बोलतात ना, आम्हाला पॅकेज पाहिजे, 3 लाखाचं पॅकेज, 4 लाखाचं पॅकेज, पण त्यावेळेस मग कुठेतरी IT मध्ये आमच्याच वेळेसचा पासआउट झालेला 2003चा मुलगा, तर मला 3,500 मिळाले, त्याला त्यावेळेस 12-15 हजार रुपये पगार मिळाला होता. ते परत कुठेतरी मला खटकलं, अरे एवढा फरक काय, म्हणजे हे क्षेत्र कंपॅरिझन. पण ते निग्लिजन्स सेक्टर सारखंच बघितलं जायचं. ऍग्रिकल्चर सेक्टर म्हणलं की ते शेतीशी निगडीत. शेतकरी हा कम्फर्ट झोन मध्ये दिसतो कधी तुम्हाला? नाही, कधीच नाही. त्याचं जे डोक्यात आहे ना की त्यांनी सकाळ पहाटेच उठायचं, त्यांनी रात्रीच पाणी सोडायचं, त्यांनी रात्रभर जागायचं, पाऊस ऊन वारा काही आलं तरी त्याला कष्ट कमी होत नाही. शेतकऱ्याच्या बद्दल कोणी विचारही नाही करत बाबा. नाही, आपण विचार कुठले करतो, सगळे जे इंडस्ट्रीज आहेत त्यांना कम्फर्ट झोनचा विचार करतो. गव्हर्नमेंट पण तेच करतं. आज लोड शेअरिंग रात्री होतं, शेतकऱ्यांना रात्री जागून पाणी द्यावं लागतं. तर हे कष्ट तो त्या सेक्टरमध्ये आज तागायत आहेत, आणि अजूनही आहेत, आणि पूर्वी होते, आणि तो लोकांचाही माइंडसेट तसाच झालाय. मग कधी कधी काय वाटतं की बाबा नाहीये, मग हे किती लगेच आज 20,000 होते, मग आम्ही 3,500 सुरुवात केली. मग जैन इरिगेशनचा आंध्र प्रदेश मायक्रो इरिगेशन प्रोजेक्ट होता, जो चंद्राबाबू नायडू यांनी तो इम्प्लिमेंट केला होता. 75% सबसिडी होती त्याला, त्या प्रोजेक्टला. तर 75% सबसिडीमध्ये तो प्रोजेक्ट गव्हर्नमेंटचं एवढा फोकस होता शेतकऱ्यांसाठी, आंध्र गव्हर्नमेंटचा, की प्रत्येक शेतकऱ्यांनी इरिगेशन सिस्टीम इन्स्टॉल केली पाहिजे, पाण्याची बचत केली पाहिजे, आणि यील्ड वाढवला पाहिजे. तर त्या प्रोजेक्टवर मला कडप्पा म्हणून इथं 2 महिने जैन जळगावला ट्रेनिंग झालं, आणि मग कडप्पा डिस्ट्रिक्टला अपॉइंटमेंट भेटला. इथून कडप्पाला कसं जायचं, काय जायचं, काहीच माहिती नव्हतं. मग इथून हैदराबादला गेलो, इथून रात्रीची ट्रॅव्हल्स पकडले, रुबी हॉलच्या इथून त्या ट्रॅव्हल्स सुटायच्या. हैदराबादला पोहोचलो,
तेव्हाही पैसे नव्हते, मग वडिलांनी थोडेफार दिले ते. बघ तिथं सगळी राहायची वगैरे सोय होणार होती. तिथे पोहोचलो. मग तिथून परत हैदराबाद टू कडप्पा असा बसचा प्रवास होता, तो केला. तिथे एक रूम होती. तिथे गेल्यानंतर कळलं की अजून एक मोठं चॅलेंज, लँग्वेजचा प्रॉब्लेम. 51-52 टेम्परेचर कडप्पा डिस्ट्रिक्टला. बापरे. मग एवढ्या टेम्परेचर मध्ये तुम्हाला तर काम, आणि सगळं आपलं फील्ड वर्क. तुम्ही इरिगेशन, तिथले शेतकरी इतके म्हणजे सधन म्हणायला पाहिजे. एकाची 20 एकर 30 एकर पपईची बाग, केळीची बाग, सगळे वास. आणि आपण तो सर्वे करायचा, त्यांचं इरिगेशनचा पूर्ण प्लॅन डिझाईन करायचा, BOQ बनवायचे, ते सबसिडीला पाठवायचे, गव्हर्नमेंटचे त्याच्यावर साईन असायच्या आपल्या, आणि रिस्पॉन्सिबिलिटी खूप असायची. आणि तो जो एरिया होता ना, तो सगळा फॅक्सिलिझम एरिया होता. फॅक्सिलिझम म्हणजे नक्षलवादी जसं म्हणतो ना आपण, तसं फॅक्सिलिझम. काही झालं तरी ते मॉबनी हातेरे घेऊन येणार, तुमच्याकडे बसणार. मग आमच्याकडे काही शेतकरी असं टेबलवर कधी कधी कोयता ठेवून बसायचे. आणि लँग्वेज हा प्रॉब्लेम. तिथं पण एक गमतीचा किस्सा असा झाला की एक सर्वे होता, 10 एकरचा सर्वे आम्ही सकाळी सुरू केला, आणि लँग्वेज काहीच नाही. तिथे तेलुगू आली पाहिजे तुम्हाला, इंग्लिश पण खूप कमी येतं, शेतकऱ्यांना इंग्लिश येत. तो आमचा एक ड्रायव्हर होता, तो आम्हाला कन्वर्ट करून सांगायचा. मग एक गमतीचा किस्सा असा झाला की आम्ही 10 एकरचा सकाळी जो सर्वे सुरू केला होता, संध्याकाळी तो सर्वे संपला. तो सर्वे संपल्यानंतर तो शेतकरी, त्याचा मुलगा आला, तो म्हणला, दिस इज नॉट माय प्लॉट. अरे, माय प्लॉट इज दॅट साईड. ओके. एवढं कष्ट दिवसभर उन्हात राहून केलेलं. मग लँग्वेज हा किती महत्वाचा प्रॉब्लेम असतो. मग मी कळलं की थोडीशी तिथे एक तेलुगू शिकायची डिक्शनरी घेतली, किंवा ऍटलीस्ट आपल्याला बेसिक शब्द तरी माहिती पाहिजे. तेही शब्द आता पाठ आहेत थोडेफार. रस्सम, पेरगू, म्हणजे जे काय म्हणतो ना आपण, रस्सम म्हणजे ते द्यायचं. तिथं आता फक्त कर्ड राईस किंवा सांबर राईस, आपल्याला ती खायची सवय नाही. आपण चपाती भाकरी खाणारी माणसं. तिथे एक 1.5 किलोमीटरवर एक हॉटेल होतं, जो रोटी बनवून द्यायचा. रोज 1.5 किलोमीटर चालत जायचो, तिथे जेवायचो, परत 1.5 किलोमीटर तोपर्यंत जिरलेला असायचं. तर असं सगळं तिथेही स्ट्रगलिंग चांगलं शिकलो. मग मला एक तिथे 7-8 महिने काम केल्यानंतर जैन इरिगेशनची एक ऑपॉर्च्युनिटी भेटली बंजारा हिल्स मध्ये. बंजारा हिल्स हा सगळा स्टँडर्ड एरिया आहे. कुठला? तिथला बंजारा हिल्स, हैदराबाद मध्ये. हैदराबादचा. जसं आपल्या इथं जुहू, बांद्रा जे सेलिब्रिटी लोक राहतात ना, तसे त्या एरियामध्ये तिथले सगळे ऍक्टर्स लोक आणि सेलिब्रिटी लोकांचे बंगले. तर तो एक बंगल्याचं काम मला लँडस्केप इरिगेशनचं डिझाईन करायचं होतं. लँडस्केपिंग हा शब्द पहिल्यांदाच ऐकायला आला होता. बाबा काय सगळं, लॉनचं स्प्रिंकलर सिस्टीम डिझाईन करायची, ड्रिप सिस्टीम डिझाईन करायची. ते करताना काहीतरी क्लिक झालं की ही फील्ड थोडीशी वेगळी आहे लँडस्केपिंग, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चांगला स्कोप मिळू शकतो. आणि रिअल इस्टेटशी निगडीत हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. एक डोक्यात होतं की ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये राहिलं तर जो रिस्पेक्ट आहे तुम्हाला तो किती भेटेल जर तुम्ही गव्हर्नमेंटचे मोठे अधिकारी झालात. मीनवाईल माझा अभ्यासही चालू होता, MPSC UPSC, बऱ्याच वेळा परीक्षा दिली, IFSच्या दिल्या, UPSC दिली. प्रिलियम पास व्हायचो, मेन्सला कधी कधी कमी व्हायचं. पण तो माझ्याकडे पेशन्स नव्हते त्या बाबतीत, म्हणजे कन्सिस्टन्सी मी ठेवली नाही. त्यामध्ये कधी होईल आणि कसं होईल हे मला, म्हणजे बाकी गोष्टीत मी पेशन्स ठेवणारा माणूस, तिथे मी ठेवले नाही. नाहीतर ते पण 100% झालं असतं. 100%. हा, पण त्याच्यात एक कन्सिस्टन्सी, आणि इकडे मग थोडस अर्निंग सोर्स क्रिएट झाले. मग मी तिथून ते 2-3 बंगले केले बंजारा हिल्सला. बंजारा हिल्सला केल्यानंतर म्हणलं आता मला लँडस्केपिंग शिकायचंय. बरंच शिकणे हा आलाच, क्लिक झालंच. मग मी सुट्टी काढली आणि घरी आलो, आणि मग इथून मेलवर माझा राजीनामा पाठवला जैन इरिगेशनला. तर मला सोडणार नव्हते तसे ते, म्हणजे तुम्ही थांबा, तुमचं काम चांगलं आहे. त्यांनी विचारलं मला, तुम्हाला आम्ही 7,000 पगार करतो, 3,500 पगार होता, तुम्हाला राहायची खायची सोय, TADA सगळं वेगळं देतो. नाही म्हणलं, मला आता शिकायचं काहीतरी. मग मी इथे आपल्या पुण्यामध्ये मिटकॉन मध्ये लँडस्केपचा डिप्लोमा केला. 6 महिन्याचा कोर्स होता, तो जॉईन केला. परत ते तिथले काही पैसे मिळाले होते ते तिकडेच भरले, आणि इथून त्यांनी खूप प्रयत्न केला जैन इरिगेशन की तुम्ही परत या, तुमचा प्रोफाईल चांगला झालेला आहे, तुम्ही काम चांगलं करताय, आपल्याला तिथेच तुम्हाला ट्रान्सफर पाहिजे असेल तर देतो. म्हणलं नाही, पैसा बघून उपयोग होणार नव्हता तेव्हा, करिअरला थोडा काहीतरी हे. मग मी लँडस्केपिंगचा डिप्लोमा जेव्हा जॉईन केला, शिकताना तिथे आल्यानंतर कळलं की अरे बाबा याचं सगळं झाडांशी निगडीत आहे. बरोबर, आपल्याला झाडांचं काहीच माहिती नाही. म्हणजे असं ऍग्रिकल्चर, आपण बीटेक झालेलं आहे. बीटेक झाल्यानं आम्हाला क्रॉप सायन्स वगैरे, ॲग्रोनॉमी वगैरे सगळे विषय होते, हॉर्टिकल्चर विषय होता. पण हे विषय
सगळ्यांना समान होते. म्हणजे बरोबर. त्यामध्ये तुम्ही एवढं पारंगत होऊ शकत नाही. आता हॉर्टिकल्चरिस्ट जे म्हणतात ना, हॉर्टिकल्चरिस्ट म्हणल्यानंतर लँडस्केपिंग मध्ये हॉर्टिकल्चरिस्ट ही वॅकन्सी असते, पण त्यामध्ये तुम्हाला कुठलीही ऑर्नामेंटल प्लांट्स जे डेकोरेटिव्ह प्लांट्स याचं नॉलेजच नसतं. तुमच्या सब्जेक्टमध्ये फक्त ऍग्रिकल्चर, फ्रूट क्रॉप्स हे हॉर्टिकल्चर मध्ये येतं. ऍग्रिकल्चर मध्ये पण ऍग्रिकल्चर क्रॉप्स येतात. पण ही जी नर्सरी डेव्हलपमेंट आहे ना, ही पण खूप मोठी आणि वास्ट फील्ड आहे, की जी ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये नर्सरी म्हणलं की तुम्हाला काय वाटतं की फक्त बी बियाणे जी रोपं असतात ना, म्हणजे ऊसाची रोपं असतील, मिरचीची रोपं असतील, पपईची रोपं असतील, हेच. पण तो सोडून हे लँडस्केपिंग हे जे सेक्टर आहे की ज्याच्या अंडर नर्सरी आता बऱ्याचशा ठिकाणी चालू असतात, हा खूप मोठा उद्योग आहे. मग हे करता करता एकदा कडियमला 2003 साली 5 साली गेलो होतो, 4 साली, की तिथे कडियमला सगळं बघितलं. तिथे 100 एकरच्या नर्सरी आहेत. म्हणजे तिथे गोदावरी नदीच्या कडेला तो गाळाची माती एवढी सरकार म्हणतं फ्री मध्ये घ्या. त्या गाळाच्या मातीमध्ये तुम्ही कुठलीही झाडं लावली, म्हणजे 5 बाय 7 इंचच्या बॅगेपासून ते 40 बाय 40 इंचची बॅग, एवढ्या मोठ्या बॅगेत झाडं तयार केली जातात. आणि त्या एका झाडाची किंमत 5 रुपयापासून ते 50,000 रुपयेपर्यंत झाडांची किंमत आहे. तो नर्सरीचा अभ्यास केला. तिथे तो अभ्यास झाल्यानंतर माझा इकडे मी बऱ्याचशा नर्सरीची कामं करायचो. मग तिथे जायचो, त्यांच्याकडे सगळं झाडांची माहिती घ्यायचो, ट्रेडिंग करायला शिकलो तिथे पण. म्हणजे हेच कोर्स चालू असताना, कोर्स काय टायमिंग 4 तासाचा होता. मग मी तिथे ते काम करत असताना मला जगताप नर्सरी म्हणून एक आहे मोठी पुण्यातली आणि महाराष्ट्रातली कन्सिडर केली तर खूप मोठी नर्सरी, गोळीबार मैदानाला त्यांचं आउटलेट होतं, रिटेल आउटलेट. तर माझ्या प्रोफाईलनुसार त्यांनी मला लँडस्केपचा इन्चार्ज म्हणून घेतलं तिथे, लँडस्केप डेव्हलपमेंटचा. त्याच्या अंडर रिटेल सेक्टर होतं त्यांचं. मग नवीन जे डेव्हलपमेंटची कामं असतात, लँडस्केप इरिगेशन आणि लँडस्केप डेव्हलपमेंट, मग मी तिथे 1.5 वर्ष काम केल्यानंतर मला झाडांबद्दल सगळा अभ्यास झाला. आणि सगळ्यात पहिला प्रोजेक्ट मी आणि त्यांचा जगताप हॉर्टिकल्चर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून त्यांनी तयार केली होती. तर तिथं लँडस्केपिंगचा इन्चार्ज म्हणून लागल्यानंतर SP इन्फोसिटी जो फुरसुंगीचा आहे, त्या प्रोजेक्ट सगळं लँडस्केपिंग करायची संधी भेटली मला. अरे वा. नंतर किर्लोस्कर भेटला. ते करत असताना 2 वर्ष झाली. तेव्हा पगार चांगला झाला, म्हणजे आता 12-13 हजार रुपये पगार झाला होता. ते 3.5 वरून 12 मिळाले, प्लस शिकायला भेटते, ते आनंद होता वेगळाच. सगळ्या झाडांच्या बद्दल, म्हणजे आजही मी बीटेक जरी असलो तरी 90% बॉटॅनिकल्सने मला सगळे माहिती झाडांची. म्हणजे आज कुठलाही BSc बॉटनी झालेला मुलगा असेल किंवा काय असेल, म्हणजे एक टेक्निकली आपण म्हणतो ना की नाही मी त्या क्षेत्रातला नाहीये, पण नॉलेज महत्वाचं. ऍक्च्युली तसंच असतं. आपण एक तुम्हाला बिल्डर व्हायला तुम्ही सिव्हिल इंजिनिअरची गरज नसते. बरोबर. तुम्हाला हॉस्पिटल टाकायला तुम्ही डॉक्टरच असलं पाहिजे अशी गरज नाही. व्यवसाय हा करायचं ठरवलं तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रातला व्यवसाय सुरू करू शकता. एक्सपर्टीज तुम्ही हायर करू शकता. आज प्रत्येक गोष्टीसाठी काउन्सलर, मेंटॉर जसे आपण म्हणतो, तर त्या गोष्टी गरजेच्या आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे, की जे तुम्हाला तुमचा व्यवसाय चालवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो. हे आत्ता आहे. ज्यावेळेस आम्ही आमचं करिअर घडवत होतो त्यावेळेस पडणे किंवा त्यात एंट्री करणे, लॉस किंवा प्रॉफिट येतोय का नाही ते बघणे आणि मग शिकणे असं होतं. आता तुम्ही मीडिया, डिजिटल मीडिया वापरू शकता, त्यावेळेस तसं नव्हतं. मार्गदर्शक नव्हते त्यावेळेस. म्हणजे तुम्ही बिझनेस केलेला माणूस तुमच्या संपर्कात येतोय का? नाहीच यायचं ना. म्हणजे कसं काय कळणार आपल्याला? जर त्यावेळेस 2005 साली 6 साली मला व्यावसायिक मार्गदर्शन किंवा मी तो सुरू केला असता तर आपण आज 100 कोटीच्या वरची मोठी कंपनी तयार केली असती. ही तर आहे. आणि आता करूच. पण एक ह्या गोष्टीच्या आपल्याला एक कसं असतं, व्यवसाय म्हणलं की पहिलं घरच्यांना अरे कशाला रिस्क घ्यायची, गुंतवणूक खूप असते. असे कितीतरी व्यवसाय आहेत की जे तुम्ही चालू केल्यानंतर तुम्हाला क्लायंट काही ऍडव्हान्स म्हणून पैसे देतो, त्याच्यामध्ये तुम्ही रन करू शकता. पण आता एक समाजामध्ये असं वातावरण आहे आणि बरेचसे बिझनेस आई वडिलांच्या पैशानी किंवा मित्रांच्या पैशानी किंवा कुठले तरी लोन काढून सुरू केलेले असतात ना, ते सक्सेस होण्याचं प्रमाण
एक जबाबदारी. जर ते आता लोन काढून जर स्वतः घेतला असेल त्याचं प्रमाण जास्त असतं, पण घरच्यांनी दिलेला पैसा असेल जो इझी मनी, आयता पैसा म्हणतो ना आपण, तो जर असेल त्याचं प्रमाण कमी असतं. कारण ती जाणीव नसते, भीती नसते, भीती नसते परत करायची. बरोबर. आज मी स्वतः काही एखादं कापतोय वस्तू, भाजी कापतोय, भाजी चिरतोय, माझं लक्ष किती काळजीपूर्वक असतो. पण मी फक्त भाजी धरली आणि दुसऱ्याने चाकू धरलाय, तर मला प्रत्येक वेळेस काय भीती असते, अरे बाबा याचं लक्ष नाही तर माझं बोट कापेल का. म्हणजे आपण दुसऱ्यावर किती विश्वास ठेवू शकतो तेवढा आपल्यावर आपला विश्वास खूप पाहिजे. तर तो एक बेस म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स हा खूप महत्वाचा आहे. तुम्हाला आर्थिक पाठबळ नसेल तरी चालेल, सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही कुठल्याही व्यवसायात पारंगत होऊ शकता. सगळ्यात महत्वाचं सेल्फ कॉन्फिडन्स बरोबर येतं डेअरिंग. डेअरिंग पाहिजे तुमच्यात, हे करू शकतो. दोनच मार्ग असतात, होईल किंवा नाही होणार, पण केल्याशिवाय होणार नाही. आणि अशा काही अडचणी येणार आहेत की ते होणारच नाही असं असतं. जर तुम्हाला त्या कळल्या ना, नाही हा ऑप्शनच राहत नाही. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करा, नाही हा ऑप्शन राहत नाही. तुम्ही एकदा तुमच्या मनातून ठरवलं ना, मार्गदर्शन घेऊ शकता. तुम्ही एक हालचाल करू शकता एखाद्या व्यवसायासाठी की बाबा ह्याचे रॉ मटेरियल कुठे भेटतं, स्वस्तात कुठे भेटतं, तुम्हाला मार्जिन किती ठेवलाय तुम्ही, हे जर तुम्हाला कॅल्क्युलेशन कळलं तर पहिल्या कामात तुम्हाला 1 रुपये मिळेल, दुसऱ्या कामात 2 रुपये मिळेल. तुम्ही तुमचा प्रॉफिट एक्सपर्टाईज आली की तुम्ही तुमची व्हॅल्यू वाढवू शकता. जोपर्यंत तुमची एक्सपर्टाईज नाहीये, तुम्ही नो प्रॉफिट नो लॉस वर सुद्धा काम केलं तर ते फ्री ऑफ कॅपिटल तुम्हाला लर्निंग सेंटर असतं, म्हणजे ट्रेनिंग सेंटर, शिकायला भेटतं. मग जगतापचं जे काम केलं त्याच्यानंतर माझं जे रिअल इस्टेट मधलं पदार्पण होतं, तर मला एक लँडस्केपिंगच इन्चार्ज म्हणून कोलते पाटील डेव्हलपर, जे पुण्यातले खूप मोठे लिस्टेड डेव्हलपर्स आहेत, तिथे मला लँडस्केपिंगचा इन्चार्ज म्हणून ऑफर मिळाली. मग ती ऍक्सेप्ट केली, जगतापचा जॉब सोडला. तोपर्यंत माझा बेस इतका स्ट्रॉंग झाला होता, म्हणजे मी लँडस्केपिंग मध्ये एक्सपर्ट झालो होतो, डिझायनिंग मध्ये एक्सपर्ट झालो होतो, इरिगेशन मध्ये एक्सपर्ट झालो होतो, आणि तीच माझी कोर फील्ड मी कन्वर्ट केली. म्हणजे ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा लँडस्केप मध्ये मी हसत म्हणायचो आम्ही बिल्डरची शेती करतो. तर माझे काही फ्रेंड सर्कल होते ना त्यावेळेस एमटेक, म्हणजे मी जेव्हा 2003 ला पास आउट झालो, 5-6 पर्यंत ती मुलं माझ्या मित्र परिवार एमटेकला IIT ला होतं, कोणी MBA करत होतं, बीटेक होऊन परत एमटेक केलं, एमटेक करून परत MBA करणार. म्हणजे ते 7-8 पर्यंत शिक्षण चालू होतं त्यांचं. तोपर्यंत मला 7 ला माझा चांगला ट्रॅक तयार झाला होता रिअल इस्टेट मध्ये. मी एंट्री केली, कोलते पाटीलला चांगली ऑफर भेटली, तिथे अजून एक्सपोजर चांगलं भेटलं, मोठे मोठे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट भेटले, त्यांचं लँडस्केपिंग करायचं नॉलेज भेटलं, परचेसिंग स्किल कळल्या, एक्झिक्युशन स्किल कळल्या, मॅनपॉवर हँडलमेंट, 100 लोक कशी मॅनेज करायची. तिथे एक मला चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटली की स्वतः नर्सरी डेव्हलप करता येईल. म्हणजे जे राजेश पाटील म्हणून जे बिल्डर होते, स्वतः कोलते पाटीलचे मालक, आणि त्यांनी एक ऑपॉर्च्युनिटी म्हणजे आपलं म्हणणं ऐकलं की आता आपण तुम्ही सर म्हणलं मी आंध्र प्रदेशला जाऊन आलोय, माझा नर्सरी क्षेत्रातला खूप चांगला अभ्यास आहे, जी झाडं आपल्याला एखाद्या प्रोजेक्टला लागतात, मग त्यांचा जो आत्ताचा लाईफ रिपब्लिक म्हणून जो प्रोजेक्ट आहे 600 एकरचा, आणि तिकडे वाघोलीला 150 एकरचा एक आयव्हरी इस्टेट म्हणून एक प्रोजेक्ट होता, तर तो 150 एकर 600 एकर, सर म्हणलं आपल्याला लाखो झाडं लागणार आहेत. जर आपण आता छोटी झाडं आणली नर्सरीत आपण तयार केली तर त्याची कॉस्ट जो फरक होता, मी त्याचं कॉस्ट प्रेझेंटेशन सगळं दिलं की आत्ताची इन्व्हेस्टमेंट आपण 10 रुपये 12 रुपयाला 2 फुटाचं 3 फुटाचं झाड आणतोय, ते मोठ्या बॅगेत टाकलं तर 1 वर्षात त्या झाडाची किंमत 350 ते 600 रुपये होते. बापरे. मग ते कॉस्ट डिफरन्स सांगितल्यानंतर त्यांनी मला 1 एकर नर्सरीचं इमिजिएट अप्रुव्हल दिलं. आपल्या आयडियाज इम्प्लिमेंट होतात. मग त्यांना ते अप्रिशिएट झालं. इन हाऊस टीम तयार केली लँडस्केपिंगची सगळी. इन हाऊस टीम करताना सगळी झाडं, म्हणजे आज जे लाईफ रिपब्लिक जो प्रोजेक्ट दिसतोय त्याची जी हजारो लाखो झाडं जी लागली गेली ते आपल्या संकल्पनेत. 2 वर्ष तिथे काम केलं. चांगले चांगले मोठ्या मोठ्या प्राईम लोकेशनचे, कोरेगाव पार्क असू दे, NIBM असू दे, चांगल्या पुण्यात. म्हणजे मी सकाळी माझ्याकडे 2 व्हीलर होती. 2 व्हीलर जी तुम्हाला सांगितलं की जी वडिलांनी आम्हाला 2002 साली गाडी घेतली. त्यांना गिअरची गाडी येत नव्हती, त्यांना लुना वगैरेच यायची. ती गाडी घरात होती. म्हणजे त्यांचं एकच होतं की दुसऱ्याची गाडीला हात नाही लावायचा. ती गाडी आम्ही घरात कोणाला तरी बोलून ती SS हिरो होंडा SS, ती आजही माझ्याकडे गाडी आहे, ती शिकलो चालवायला.
मग त्यावर माझा दिवसभरात 200 किलोमीटरचा प्रवास यायचा. म्हणजे मी सकाळी निघायचो उंडरीवरून मग वाघोलीवरून खराडीवरून परत बानेरवरून परत मग तिकडे जांबेन, पुनावळे, किंवा असं सगळं 200-250 किलोमीटर मी फिरायचो. ह्याच्यामध्ये मग त्याच वेळेस एक कॉमनवेल्थ गेम आल्या होत्या, तर त्या 2007-8ला त्या गेमचं एक चांगलं मोठं कॉन्ट्रॅक्ट काम करत असताना भेटलं. म्हणजे मी सकाळी 9 ते 6 त्या जॉब ऑफिसचं करायचो. मी 6 नंतर त्या कॉन्ट्रॅक्टरची कामं करायचो, एक्झिक्युशनची, लँडस्केपिंगची. त्यात मला चांगला प्रॉफिट झाला. म्हणजे त्यावेळेस चांगला कमाई झाली. म्हणजे आता 2-4 लाख रुपये त्यावेळेस आपण कमवू शकतो. जो माझा 1 वर्षाचं पॅकेज होतं माझं 12,000चा, कोलते पाटीलमध्ये जॉईन झाल्यानंतर 20-22 हजार पगार झाला. हातात पैसा होता. बहिणीचं लग्न झालं 2007 साली. ह्या एक पैसा आल्यानंतर जे आपलं रुटीनाइज किती गोष्टी होतात स्मूथली, हे त्यावेळेस जाणवलं. आणि स्वप्न कायम मोठीच बघितली. 7ला असं वाटलं की आता आपली गाडी पाहिजे. तर मग गाडी म्हणजे त्यावेळेस कसे विचार करायचे, थोडे वडील पण पोलीसमध्ये होते. एखादी सेकंड हँड गाडी, मारुती 800च्या पुढे कुठला तुम्हाला मित्र परिवार जरी भेटला ना, की तुम्हाला मारुती 800 शिवाय दुसरं कोणी सजेशनच द्यायचं नाही. कारण तीच बजेटमध्ये आणि सेकंड हँडच मिळायची. कोणीतरी चांगली वापरलेली ती गाडी 60-70 हजारात एक झेन होती गाडी, ती मिळायची. मग मला त्यावेळेस आमच्याकडे जी हिरो होंडा बाईक होती, होंडा हा ब्रँड खूप डोक्यात होता. म्हटलं नाही, मला होंडा सिटीज घ्यायची. 2007 साली आम्ही पोलीस लाईनीत राहत असताना मी माझी पहिली होंडा सिटी कार घेतली. ती माझ्याकडे लावायला पण जागा नव्हती. एवढी महाग गाडी का घ्यायची, म्हणजे माझ्या पगाराच्या निम्मा मी हप्ता तिला भरत होतो. म्हणजे तो 2007चा पाहिजेच. गाडी येत नव्हती. गाडी घेतल्यानंतर शिकलो. म्हणजे ड्रायव्हिंग क्लास झाला होता, मला ट्रॅक्टर ट्रेनिंग वगैरे सगळं होतं. मी ओमनी वगैरे ह्या गाड्या चालवायचो. पण आता स्वतः घेतलेली एवढी प्रीमियम सिदान कार आहेत त्यावेळेस होंडा सिटी डॉल्फिन मॉडेल हे सिदान कार मध्ये, आणि खूप प्रीमियम क्लास, म्हणजे डॉक्टर इंडस्ट्रियलिस्ट यांच्याकडे असायची. पण त्या गाडी आल्यानंतर ती लावायला जागा नव्हती. मग पोलीस लाईनीत राहताना समोर ओटा करायचा, त्याला ते शेडनेटचं स्ट्रक्चर केलं, त्याच्यामध्ये ती गाडी लावली जायची. लोक म्हणायचे अरे काय एवढं कशाला. काही लोकांचा विचार वेगळे असतात, काही लोकांचे चांगले असतात. ते त्यावेळेस त्याचं डाऊन पेमेंट, मी केलेलं कॉमनवेल्थचं काम, आणि हे सगळं जुळून यायचं. म्हणजे गाडी, मी तुम्हाला जसं बोलतो ना, म्हणजे लोक काय करतात की मला हे करायचंय, मग मी ते करेल, मला हे आलं तर मी ते करेल. एक्झाम्पल, समजा मला गाडी घ्यायची पण नको, मला पगार वाढला तर मी गाडी घेईन. मला घर घ्यायचंय, नाही माझ्याकडे थोडे पैसे येऊ दे, डाऊन पेमेंट येऊ दे, मग मी घर घेईन. आणि मला शिकायचंय, मला थोडा मोकळा वेळ भेटला तर मी शिकेन. मला जिमला जायचंय, मला जरा वॉकिंगची प्रॅक्टिस झाली, चांगली जिम माझ्या जवळपास आली तर मी शिकेन. आणि हे बघा, एक साधी गोष्ट आहे, तुम्ही पैसे भरून शिका किंवा तुम्हाला फुकट एखादं शिक्षण मिळालं, जोपर्यंत तुमच्या मनात ती इच्छा नसते ना, तुम्ही पैसे भरले तरी ते तुमचे वेस्ट होणार आहेत, आणि फुकट असेल तरी तुमची ती इच्छा नसणार आहे. म्हणजे तुमच्या मनात ती विल पॉवर पाहिजे. मग तुम्ही कुठल्याही जिमला न जाता, कुठल्याही गोष्टीत, कुठल्याही कोर्सला न जाता ते तुम्ही अवगत करू शकता. इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे माणसाची. जर इच्छाशक्ती नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही. हे एक गोष्ट लक्षात ठेवायची. मला त्या होंडा सिटीनी सगळ्यात पहिल्यांदा मोठं लोन घेण्याची ताकद दिली. लोन कसं असतं हे कळलं, माझ्या आयुष्यातलं पहिलं लोन. त्याच्यानंतर 2008 साली मी माझं औंधमध्ये पहिला फ्लॅट घेतला. म्हणजे लोन घेणे, माझा फ्लॅट घेताना तर मला माहितीच नव्हतं की आपल्याला बँकेकडून कर्ज घ्यायला लागतं. मला असं वाटलं की नाही, माझ्याकडे आता 1.5 लाख आलेत, 1.5 लाख द्यायचे ओनरला, नंतर 50,000 आले, 50,000, असं 1-2 वर्षात ते पैसे फेडायचे असतात. मी त्याला एक उत्साहाच्या भरात 50,000 रुपये टोकन दिलं. मुंबईचा व्यापारी होता मिर्झा हसन म्हणून, ऍडव्हर्टायझिंगचा मोठा डिस्ट्रीब्युटर होता तो. त्यांनी पुण्यात संकल्प पार्क, शाश्वत हॉस्पिटलच्या शेजारी, तिथे त्यांनी फ्लॅट घेतलेला. तो फ्लॅट मला बघितल्यानंतर, मी फक्त फ्लॅट बघितला. जेव्हा आपण एखाद्या पोलीस लाईनीत छोट्या घरात राहतो आणि फ्लॅटकडे जातो ना, अरे एवढं मोठं घर, आपण आपलं औंधमध्ये घर येईल, एक औंधमध्ये घर, हे डोक्यात होतं. औंधमध्ये घर, मग इथं आपण राहिलोय, जवळ होईल, आपल्याला राहायला होईल. ते
15 लाख रुपयाची वस्तू होती, 22-23 हजार पगार. मग कसं, गाडी आधीच घेतली होती 1 वर्षापूर्वी, लोनला ऍप्लिकेशन केलं, मला 12 बँकेनी माझं लोन रिजेक्ट केलं. बरं. कारण काय, तर वडील पोलीस. पोलीस तुमचे नातेवाईक असल्यानंतर किंवा वकील तुमचे नातेवाईक असल्यानंतर तुम्हाला लोन बँक देत नाही. हे पोलीस आणि वकील, ही गोष्ट मला तेव्हा कळली. 12 बँकेकडून मला लोनच भेटलं नाही. माझा तो जो ओनर होता, ज्याच्याकडून मी प्रॉपर्टी घेतली होती, तो मागे लागला की बाबा तुम्ही लवकर डील पूर्ण करा. नंतर कुठून तरी साठून 2-3 कामातले त्याला 2 लाख रुपये दिले. बाकीचेच 15 लाखाचा व्यवहार होता. 13 लाख रुपये तर तुम्हाला देणं होतं. मग लोन काय होत नव्हतं. मग एक माझे ओळखीतले कोलते पाटील मध्ये जे आपले सेल्स टीम असते, तर त्यातले एक फायनान्स डिपार्टमेंटचे मित्र होते. त्यांनी मला एक मार्गदर्शन केलं की तू IDBI बँकेत जा, त्या मॅनेजरशी बोलतो, ते तुझं लोन करून देतील. मार्च एंडिंगचा टाइम होता, म्हणजे अक्षरशः मार्च एंडिंगच्या आधी एक 8-10 दिवस राहिले असतील. त्यांनी मला सांगितलं, मॅनेजरला भेटलो, आपल्या आपटे रोडला जी ब्रँच आहे, IDBI मेन ब्रँच त्यांची, तिथे गेलो. तिथे त्या मॅनेजरला भेटलो. त्यांनी मला सांगितलं, कुठं राहता तुम्ही? बॉडीगेट पोलीस लाईन. पोलीस लाईनीचाच ऍड्रेस आहे का? मला सगळ्याकडे पोलीस लाईनीचाच ऍड्रेस आहे. वडिलांना किती वर्ष रिटायरमेंटला आहे? अजून 4-5 वर्ष. बरं, एक काम करा, वडिलांना सांगा हे रिटायर झालोय, आम्ही इथं राहत नाही, आम्ही दुसरीकडे खोली घेतली, इथून शिफ्ट होणार आहे, फक्त एवढी स्टेटमेंट द्या, आपण लोनसाठी प्रयत्न करू. ते आले व्हेरिफिकेशनला. सकाळी तसं वडिलांना सांगून ठेवलं. सांगितलं त्यांना पहिलं वाटलं हे काय चाललंय, काही फ्रॉड तर नाही करत. नाही, जरा लोनचं ऍप्लिकेशन केलंय. मग ते केल्यानंतर संध्याकाळी माझं सँक्शन लेटर आलं. अजून कॉन्फिडन्स वाढला. लोन घेण्याची जी सवय लागली. दुसरं लोन म्हणजे 2007 साली होंडा सिटीसाठी 6 लाख रुपयाचं कर्ज, 2008 साली 14 लाख रुपयाचं कर्ज, आणि फ्लॅट घेतला. जसं पहिल्यांदा मी म्हणलो ना तुम्हाला, गाडी घेतली, माझा पगार वाढला, 12,000चा 20,000 झाला. आणि मी फ्लॅट घेतला, मला नवीन जॉब मिळाला. म्हणजे तुम्हाला जो मी वाक्य वापरतो ना कायम, आधी तू कर, मग तुला देव देणार. आपण म्हणतो देवा मला आधी हे दे, मग मी करतो. असं कधीही होत नसतं आयुष्यात. तुम्ही सुरुवात करा, तुमचे असंख्य मार्ग ओपन होतात. माझं त्या फ्लॅटचं कर्ज झालं, माझा पगार डबल झाला. मला मुंबईमधून एका स्टर्लिंग कन्स्ट्रक्शन कंपनीची चांगली ऑफर आली की ज्यांचे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट नेरळ, माथेरान अशा चांगल्या हिल स्टेशनला होते. मग तिथं मी 1 वर्ष काम केलं. माझा पगार 40,000 झाला होता. 40,000 पगार झाला, अजून चांगला जरा म्हणजे हे गाडीचा हप्ता त्याच्यानंतर आपलं बॅलन्स झालं होतं. मग मी एकच वर्षाच्या आतच थोडंसं काम केलं तिथे. तोपर्यंत मला लवासासारख्या एका मोठ्या ब्रँडची, म्हणजे प्रत्येकाचं एक, जसं IT सेक्टर मध्ये असेल, जर एखादा माणूस मला TCS मध्ये जॉब मिळावा, मला महिंद्रामध्ये मिळावा, मला इन्फोसिस मध्ये मिळाला, प्रत्येकाचे एक ड्रीम प्रोजेक्ट. तसं रिअल इस्टेट मध्ये त्यावेळेसचा लवासा हा एक खूप मोठा प्राईम आणि प्रीमियम प्रोजेक्ट होता. रिअल इस्टेट मधली सगळ्यात मोठी, म्हणजे 25,000 एकरचा तो प्रोजेक्ट होता की जिथे तुम्हाला इन्स्टिट्यूशनल, रेसिडेन्शियल, अपार्टमेंट आणि सगळं वेस्टर्न कल्चर होतं. HOK म्हणून प्लॅनिंग होतं. तिथं आर्किटेक्चरची कोऑर्डिनेशन, एक्झिक्युशनची कामं, एक्सपर्टाईज खूप चांगली झाली रिअल इस्टेट मधली. लँडस्केपिंग ही एक कोर फील्ड झाली माझी. आणि त्याच्यामध्ये एक्झिक्युशन, सिव्हिल वर्कचं बरंचसं नॉलेज आलं तेव्हा. एक्झिक्युशन मध्ये पेवर ब्लॉकची कामं असतील, कर्बस्टोन असतील, कशा पद्धतीने करतात, प्ले इक्विपमेंट कशा हँडल करतात, ज्या काही अमेनिटीज म्हणतो ना आपण ओपन स्पेस मधल्या, नेचर टेल्स असतील, वॉक थ्रू असतात, एक आर्क ब्रिज असतात, हे सगळं त्यामध्ये मी शिकलो. मग 2009, 10, 11 पर्यंत खूप चांगला पगार, फायनान्शियली स्टॅबिलिटी आली होती. मग मी 2010ला आमचे वडील रिटायर झाले. नवीन फ्लॅट घेतला, म्हणजे पिंपरीला आता जे मी राहतो सध्या साईलाइट्स मध्ये, एकाच वेळेस 2 फ्लॅट घेतले. आणि 2011 साली वडील 1 वर्ष राहिलं होतं वडिलांचं रिटायरमेंट. आता पोलीस लाईनीत आपण राहतो एवढ्याशा छोट्या घरात, लग्न कसं ठरणार? गाडी म्हणजे एक ती जिद्द होती की गाडी आणि घर स्वतःच असल्याशिवाय लग्न करायचं नाही. तोपर्यंत वय पण 28-29 क्रॉस व्हायला लागलं. जबाबदारी आणि ह्या गोष्टी थोडं पुढे पुढे जातं, पण ते आपण स्टॅबिलिटी म्हणतो ना आपण, की बाबा असणे गरजेचंच असतं प्रत्येक गोष्टीत. मग ते एक
इकडे औंध मधलं तर घर होतं, पण ते आता इन्व्हेस्टमेंट म्हणून कन्वर्ट झालेलं, कारण ते कळायला लागलं होतं की आता इन्व्हेस्टमेंट काय असतं. तिथून रेंट येत होतं, मग त्यात काही लक्ष घातलं नाही. बरोबर. नवीन फ्लॅट इथं आमची जागा होती, त्याच्या बदल्यात आम्हाला ते एक फ्लॅट आणि परत अजून एक नवीन फ्लॅटचं लोन काढलं आणि असे 2 फ्लॅट इथे सायलाइट्स मध्ये घेतले. 2 फ्लॅटचं पोझिशन मार्च मध्ये मिळालं. मार्च मध्ये चांगली मोठी वास्तुशांती घातली. म्हणजे आमचं तसं बघितलं ते पहिलंच घर. पोलीस लाईनीतून आपण एखाद्या ठिकाणी जातोय जिथे आपण चांगल्या ठिकाणी राहणार होतो. म्हणजे अक्षरशः ती पोलीस लाईनीत राहताना ज्या अडचणी असतात ना, की त्या म्हणजे ते तबेल्याचं घर होतं. ते ब्रिटिशकालीन वरती पत्रे. विचार करा, म्हणजे 100 वर्षापूर्वी ते बांधलेलं गेलं असतं. त्यावेळेस पाऊस आला की टप 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 पाणी पडायचं. आपण झोपलेला असेल तर इकडे पातेल लाव, इकडे भांड ठेव, इकडे सरक, तिकडे सरक. उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाऊस द्यायचं, उन्हाळ्यामध्ये ऊन द्यायचं आणि थंडीमध्ये कडक थंडी पण द्यायचं. तर ह्याच्या आम्ही तर 4थी पर्यंत राहताना आमच्या घरात लाईट पण नव्हती. म्हणजे आमच्या वडिलांनी समोरच्या घरातून, माझे मित्र होते त्यांच्या घरातून वायर टाकून एक बांबू लावून लाईटचं कनेक्शन घेतलेलं. मग ते ऍडजस्टमेंटची जी सवय असते ना माणसाला प्रत्येक गोष्टी, की ऍडजस्ट करून सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो, ती तशी अवगत झाली होती बऱ्यापैकी. नवीन घर झालं. नवीन घर झाल्यानंतर 2011ला माझं लग्न ठरलं. मुली बघायचा कार्यक्रम चालू होता. स्वतःची गाडी घेऊन जाताना तो रुबाब असतो ना, तो खूप चांगला असतो. जरा वाटतं ना ते बाबा गाडी. आजकाल कसं असतं माहिती का, त्यावेळेस म्हणजे आता आपण 2009-10ला मागे जर गेलो ना, स्वतःची गाडी असेल का नाही, कोणाची तरी घेऊन जायचं, मुलं बघायला, मुलगी बघायला, हे असंच अरेंजमेंट असायची ना. नाहीतर किंवा एसटीचा प्रवास असायचा. मी लोकल ट्रान्सपोर्ट पुरेपूर म्हणजे 2007-8 पर्यंत खूप वापरलं. 7 नंतर माझी गाडी आली, मग मी कमी केलं. पण आपण एसटीने जाणं, एकटं चाललं की अजूनही ती मानसिकता असते ना, एकटं चाललं तर कशाला गाडी पाहिजे, आपण बसनी जाऊ शकतो. तर ते अंगात ऍडजस्टमेंट आणि इम्प्रुव्हमेंट ह्या दोन्ही गोष्टी चालूच होत्या. मग मुली बघता बघता चांगली चांगली स्थळं आली. मग मला आता मी 2011ला माझं लग्न ठरलं. मार्चलाच वास्तुशांती झाली. म्हणजे एकाच वर्षात लोक म्हणतात ना की घर आणि लग्न एका वर्षी करू नये, ते मी दोन्ही केलं. म्हणजे 2011ला माझ्या घराचं पोझिशन मिळालं होतं, 500-700 लोकांना जेवण, आणि मार्च 2011ला घराची वास्तुशांती, आणि जून 2011ला माझं लग्न. दोन्ही खूप चांगले कार्यक्रम झाले. देवाच्या कृपेने, सगळ्यांच्या आशीर्वाद, मला माझी पत्नी पण खूप छान मिळाली. आणि तुमची जी घरच्याची इच्छा होती एमपीएससी, माझी इच्छा तिच्या रूपात ती पण कशी पूर्ण झाली, की आपण म्हणतो ना, आपण अफर्मेशन मध्ये राहावं माणसाने, अफर्मेशन करावं. युनिव्हर्स तुम्हाला नक्की देतं, ते खरं आहे. मी जे जे काही मागत गेलो ते मला देवाच्या कृपेने अफर्मेशनच्या रूपामध्ये मिळत गेलं. तुम्ही विचारच त्या गोष्टीचा केला नाही, ती तुमच्याकडे येईल कशी. बरोबर. आज साधं तुम्ही एक साधी गोष्ट, एक साधेतलं साधं उदाहरण देतो. आयफोनची घ्यावी ही इच्छा नुसती हाय क्लास प्रोफाईलची नाही राहिली आता. एखाद्या स्टोअर मध्ये काम करतो एखादा मुलगा, त्याची पण इच्छा असते माझा आयफोन असावा. मग तो काय करतो, त्यासाठी कुठेतरी चांगल्या स्टोअर मध्ये 10-12 हजाराचा पगाराची नोकरी बघतो. त्याचं टार्गेट काय असतं, त्या डोक्यात काय असतं, आयफोन. त्याच्या बेसिक गरजा 2-3 हजारात भागत असतात. त्याने उद्देश काय ठेवलेला असतो त्याचा, आयफोन. 1 लाख 1.5 लाख रुपये किंमत आहे, मला 10 ते 15 हजाराचं काम भेटलं पाहिजे. ज्याचा पहिला पगार होतो तो आयफोनच्या दुकानात जातो, तिथे तो बघतो आयफोन. 2-3 पगार साठलेत की तो काय करतो, की 10,000 पगार असणारा मुलगा, एक साधारण आपण म्हणतो ना त्याच्या 10 पट तुम्हाला लोन भेटतं, 10 ते 15 पट. 1.5 लाखाचं लोन तुम्हाला भेटतं, 20-30 हजार रुपये. हा जर तुम्ही विचार केला ना, हा सिंपल रूल, एक सामान्य 10-15 हजार असणारा पगाराचा गरज काय त्याला आयफोनची नाही, त्याने विचार काय ठेवलाय, आयफोन घ्यायचा आहे, माझा क्लास, माझ्याकडे लोक बघतील, मला विचारतील. जर हेच प्रत्येक गोष्टीत इम्प्लिमेंट केलं तर राईट, आयफोन तुम्ही घेऊ शकता ना, तुमची कॅपॅसिटी नाही असं नाही ना. बरोबर. त्याच 1.5 लाखाचा तुम्ही बिझनेस मध्ये टाकू शकता, का नाही टाकत. एखादी वडापावची गाडी टाकू शकता, एखादं सँडविचचं दुकान टाकू शकता. 1.5 लाखात मध्ये तुम्ही एखादा गाळा भाड्याने घेऊ शकता, ज्याचं डिपॉझिट 50,000 असू शकतं, भाडं 10-20 हजार असू शकतं. तर करत नाही ना, त्याच्यासाठी लोन काढणार नाही, बिझनेससाठी लोन काढणार नाही. मग ह्यातलं एक उदाहरण काय द्यायचंय मला, की तुम्ही जर ठरवलं की तुम्ही
1-1 लाख रुपयाच्या फोनसाठी डेअरिंग करता, नोकरी बघता. नोकरी बघताना काय विचार आहे? आयफोन. पगार आला की तुम्हाला विचार काय? तो आयफोन. मग तो जातो 15-20 हजार रुपये आई वडिलांकडून घेतो, स्वतःचे 20-30 हजार रुपये जमतो, तो 30 हजार रुपये तिथं आयफोनला भरतो आणि मग तो रील बनवतो ते आयफोन ओपन करताना. त्याचं सॅटिस्फॅक्शन एक 30-40 लाईक 100 लाईक मध्ये 1.5 लाखाची वस्तू, तो कर्जबाजारी झालेला त्याला कळत नसतं. पण ह्याचा जर पॉझिटिव्हली विचार केला, तुमच्यात जर कपॅसिटी असेल, तुमची कपॅसिटी तुम्ही 10 हजारात तुम्ही 1.5 लाखाची कपॅसिटी उभी केली ना, बरोबर, मग 1.5 लाख रुपये तुम्ही धंद्यात पण टाकू शकता. आयफोन हे सुद्धा अजम्पशन्स आहेत ना, अफर्मेशन आहे ना. तुम्ही आयफोनला दर्शवली, आयफोन मिळाला ना तुम्हाला, तसे तुम्हाला चांगलं घर मिळेल, तुम्हाला गाडी मिळेल, चांगला जॉब मिळेल, चांगला व्यवसाय मिळेल. आपले विचार तिथे खाली जातात. राईट. सेम तसाच विचार हे आत्ताचे नवीन मुलं कसा करतात? बाईक्स, नाही मला केटीएम पाहिजे. बरोबर. केटीएम ला काय लागतं? तो एकदा जातो, विचारतो काय लागतं सर याला? नाही, तुम्हाला किती पगार आहे? 15,000. तुम्हाला 60,000 रुपये डाऊन पेमेंट भरायला लागेल. 1.5 लाखाची गाडी आहे समजा. नाही, कमीत कमी डाऊन पेमेंट वाली स्कीम सांगा. त्याला ते पण कळतं. बरोबर. नाही ठीक आहे, मग तुम्ही 15,000 तो फुल 15,000 रुपये भरा. 15,000 रुपये भरा आणि ही गाडी तुम्ही 10,000 रुपये हप्त्याने. 10,000 रुपये हप्ता म्हणले की तो 15,000 पगार असतो. ठीक आहे ना, 10,000. त्याकडे पेट्रोलला पण पैसे नसतात. तो 50-100 रुपये, तुम्ही 1.5 लाख रुपयाची गाडी घेऊन त्यात 100 रुपयाचं पेट्रोल टाकून ऍडजस्टमेंट करून टाकता. तिथे तुम्ही डेअरिंग केली ना. बरोबर. धंद्याला करतो का आपण? हे डेअरिंग फार मोठं एक्झाम्पल आहे. हा, प्रत्येक गोष्टीत जर तुम्ही व्यावसायिकसाठी 1.5 लाख रुपये तुम्ही उभे करू शकता. 1.5 लाखाचा धंदा तुम्हाला 50,000 रुपये तरी रिटर्न देणार आहे महिन्याला, आरामशीर. ते विचार न केल्यामुळे आपण फक्त माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये माझ्याकडे आयफोन आहे, ते रील बनवून काय मिळतं? आयफोनचे कितीतरी फंक्शन आहेत. माझं लग्न झालं तेव्हा माझ्याकडे एक साधा बटनवाला फोन होता, नोकियाचा. हा, आणि लग्नाचाच विषय मगाशी चालला होता. मी स्थळ बघताना मग माझं लग्न ठरलं. माझी मिसेस मला त्यावेळेस ती असिस्टंट कमिशनर जीएसटी होती. मी बघितलं, माझा प्रोफाईल बघितला, मी हो म्हणलो. आम्ही पहिलं आमचं जो मॅट्रिमोनियल प्रोफाईल असतो, आम्ही आमचं दोघांचं एकमेकांचं सिलेक्शन केलं होतं. भेटायसाठी आम्ही इथं पुण्यामध्ये बांबू हाऊस म्हणून जे हॉटेल आहे शिवाजीनगरला, तिथे भेटलो. ओके झालं. मग आम्ही बघायला गेलो, तिथे ओके झालं. झाल्यानंतर लगेच मे महिन्यात साखरपुडा झाला 15 तारखेला आणि 11 जूनला लग्न झालं. मग तिथे पण मला खूप चांगली बायको, एवढी मोठी अधिकारी असताना तिने असं विचार नाही केला की हा कुठल्या क्षेत्रात आहे काय. तिलाही त्यावेळेस चांगले अधिकारी वगैरे होऊ शकतात. पण एक अफर्म झालेलं मला की अधिकारी माझ्या नशिबात आली बायकोच्या रूपाने. मी अधिकारी नाही झालो तरी मला खूप मोठी अधिकारी माझ्या आयुष्यात आली. त्याच्यानंतर पण सगळी लाईफ चेंज होत गेली. सगळं अजून कॉन्फिडन्स वाढला. मग 11, 12, 13, 14, 15, 13ला मी रजिस्ट्रेशन केलं होतं माझ्या कंपनीचं. 2013ला वासात कामाला असताना. सॉफ्टलँड टेक्नॉलॉजी. सॉफ्टलँड टेक्नॉलॉजी ह्याचे 3 शब्द येतात ऍक्च्युली. सॉफ्ट म्हणजे जे काही लँडस्केपिंग मधला प्लांट्स वगैरे जे असतात ना, सॉफ्ट पार्ट असतो. फर्निचर मध्ये पण काही पार्ट असतो तो सॉफ्ट असतो. त्यातला तो सॉफ्ट पार्ट, झाड आतलं फिनिशिंगचं काम, ते सॉफ्टनेस. तसा एक सॉफ्ट शब्द स्वतःच तयार केला. लँड म्हणजे जमिनीशी निगडीत सगळी जी काही कामं असतील. आणि टेक्नॉलॉजी, मी बीटेक झालोय, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, तो टेक्नॉलॉजी शब्द ठेवला. अशा पद्धतीने सॉफ्टलँड टेक्नॉलॉजी कंपनी काढली. काढल्यानंतर 2013 रजिस्ट्रेशन केलं. लवासालाच कामाला होतो. रेस्ट्रिक्शन होतं. सकाळी मी 6:30ला जायचो आणि संध्याकाळी 7:30-8ला यायचो. दिवसभर कामात बिझी. म्हणजे कंपनीची बस, माझ्या 8 ते 9 वर्षाच्या करिअरमध्ये माझी एकदाही बस मिस नाही झाली. म्हणजे मी औंधवरून चांदणी चौकात आम्हाला पिकअप असायचा, पण कधीही एकदाही बस, म्हणजे एवढा पंक्च्युअल असायचो. बस मिस झाली की तुम्ही कसं जा, कारण ते खूप दूर आहे. मग असा 9 ते 10 वर्ष अपडाऊन केलं. आणि लवासाने खूप काही शिकवलं, खूप काही दिलं. फायनान्शियल स्टॅबिलिटी आली. 2013ला छोटी मोठी कामं आसपास मिळायला लागली. मुंबईतलं एक हॉटेलचं काम केलं. मग ते शनिवार रविवारी जाऊन, सुट्टी असायची त्या दिवशी जाऊन ते करायचो. वेळ देता यायचा. 13, 14, 15ला मग निर्णय घेतला की लवासा त्यावेळेस बंद पण पडलं होतं काही एन्व्हायरमेंटल इश्यूमुळे. मग म्हणलं आता स्वतःच सुरू करायचं. मार्च 2015ला स्वतःचा व्यवसाय फुल फ्लेज सुरू केला. एक खूप मोठा लवासातलाच प्रोजेक्ट भेटला होता, पण ऑन पेरोल तिथे करता येत नव्हता. मग तो सोडला आणि एक आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम
की ते घेतलं आणि ते पूर्ण केलं. मग असा राजीव रोशा म्हणून एक बंगला होता, 3.5 एकरचा बंगल्याचं पूर्ण कन्स्ट्रक्शनचं काम मिळालं होतं. पूर्ण त्याचे ग्राउंड, लँडस्केपिंग, पाथवे, जॉगिंग ट्रॅक, एन नंबर ऑफ सगळं जे काही काम मिळेल ते करत गेलो, शिकत गेलो. त्याच्यामध्ये खूप चांगलं एक्सपोजर भेटलं. मग ते करत करत 2015 पासून ते 2022 पर्यंत लवासामध्ये 100च्या वर बंगले गेले आणि त्याच्यामध्ये सगळं वेल सेटल झालं. चांगलं इन्कम क्रिएट झालं, बिझनेस चांगला एक्सपांड झाला, करता आला चांगला. म्हणजे त्याच्यामध्ये असं टार्गेट नव्हतं काही की आपल्याला बाबा 2 कोटीमध्ये करायचंय, 5 कोटी करायचंय, 50 लाख करायचं, फक्त करतोय, करत गेलो, शिकत गेलो. मग ते करत असताना माझं जेव्हा कोलते पाटील मध्ये होतो, लवासामध्ये होतो, मी डिप्लोमा इन लँडस्केपिंग डिझायनिंग केला. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन इन एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट केलं. त्याच्यानंतर डिप्लोमा इन लेबर एज्युकेशन अँड मॅनेजमेंट केलं. हे असे सगळे एक्स्ट्रा करिक्युलर जे कोर्स असतात ना ते शिकत गेलो. ऑनलाईन एक्सटर्नल पार्ट टाइम MBA केलं मी, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन इन रिटेल मॅनेजमेंट केलं. रिटेल ह्यासाठी केलं की काहीतरी पुढे भविष्यात रिटेल बिझनेस सुरू करायचा. मग तो नर्सरी रिलेटेड असेल किंवा ऍग्रिकल्चर प्रोडक्ट रिलेटेड असेल किंवा एनी रिटेल मध्ये MBAच करायचं. म्हणजे मी जॉब करणार नव्हतोच. म्हणजे रिटेल हा का ठेवलं, मार्केटिंग HR माझ्या काही कामाचं नव्हतं, फायनान्स माझ्या नव्हतं कामाचं. मग म्हणलं मार्केटिंग आणि रिटेल केलं तर आपल्याला जास्त फायदा. मग रिटेलमध्ये MBA पूर्ण केलं. MBA करताना मग मला माझ्या कॉलेजमध्ये पण माझ्या नोट्स वगैरे जे छोट्या छोट्या असायच्या ना, तेव्हा पण माझे बीटेकला असताना मित्र म्हणायचे मला, काय डॉक्टर. ते लास्ट मोमेंटला जे आपले ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असायचे ना ते मी एकदम व्यवस्थित म्हणजे मागच्या 5-6 वर्षाचे नाही का फुलस्केप पेपरवरती नोट काढून ठेवायचो आणि ते एकदम मस्त मन लावून शेवटच्या 15-20 मिनिटं वाचायचं जायचं. पहिलं ते सगळं सोडवायचं म्हणजे आपला पास होण्याचा आहे 100. मग त्यामुळे माझे मित्र परिवार मला तेव्हा डॉक्टरच म्हणायचे, काय डॉक्टर, काय चाललंय, काय केलंय. मग तेव्हाही डोक्यात होतं यार आपल्याला PhD तर करायची, कधी करायची, कशी करायची. असं करत 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 आत्ताच मी मागच्या डिसेंबरमध्ये माझी PhD डॉक्टरेट इन ऍडमिनिस्ट्रेशन पूर्ण केली. डन्स्टर बिझनेस स्कूल स्वित्झर्लंडचा मोठी युनिव्हर्सिटी आहे, त्याच्याकडून आपली PhD पण आता मी डॉक्टर विक्रांत बनसोडे सुद्धा झालो. म्हणजे बिझनेस करत असताना, बिझनेस चालू असताना पैसा आला, तुमचं शिक्षण मी कमी नाही केलं, शिकत राहणे हा गुण कायम ठेवायचा. 2021 साली मी नर्सरी स्वतःची सुरू केली, श्री व्यंकटेश नर्सरी. तर तिथेही इनिशियल स्टेजला 7 एकरची नर्सरी सुरू केली ती. 7 एकर मध्ये सगळं प्लांट सिलेक्शन, सगळे मोठं प्रोपोगेशन, त्यातही थोडे 2-3 वर्ष खूप सारा वेळ देता येत नव्हता. मग माझ्या भावाला मी 24ला मी त्याला 24-25ला त्याला इन्व्हॉल्व केलं आणि आता व्यवस्थित सेटअप, नर्सरीचा पण बिझनेस व्यवस्थित सेटअप झालेला आहे. आणि हे या ऑफिसचं असं झालं की 2020 साली या ऑफिसचा पाया खोदला गेला होता. 20 साली. मग मी पत्रे वगैरे लागलेले होते, बोर्ड लागलेलं होतं. 20ला मी बघितलं, अरे वा चांगली बिल्डिंग बनते. आणि ह्या अंशी खूप पहिल्यापासून नातं होतं आणि इथून मी जाताना येताना आमचा मिसेसला सोडवताना वगैरे हाच रूट असायचा. तर बघायचो, अरे इथे ऑफिस झालं तर कसलं भारी. मग एक दिवस असाच एक 20ला जाता जाताच असाच एका पुणे स्टेशनला मंत्रा प्रॉपर्टीच्या ऑफिसला चाललो होतो. दुपारची वेळ होती, 3-3:30. गाडी वळवली इकडे, तर त्यांचं ते सेल्स ऑफिस मागच्या साईडला होतं. सेल्स ऑफिस मागच्या साईडला होतं. तिथे गेलो आणि म्हटलं मला जरा ऑफिस बघायचं, काय बजेट आहे. त्याने सांगितलं की 85 लाखापासून सुरू आहे. म्हणलं 85 लाखाचं किती ऑफिस आहे. ते म्हणले की साधारण तुम्हाला नाही का 250-300 स्क्वेअर फीटचं ऑफिस भेटेल. 250 स्क्वेअर फीटचं तर ऑलरेडी एक ऑफिस होतं माझं. म्हणजे ह्या व्यवसायात काम करत असताना नाही का सगळ्यात पहिलं ऑफिस मी 2016ला घेतलं होतं, 200 स्क्वेअर फीट विकत घेतलं होतं. विशाल नगरला होतं ते, सिल्वर स्पेस मकवाना बिल्डिंग. सिल्वर स्पेस मध्ये तिथे बसायला सुरुवात केली. पण माझं काय व्हायचं, सकाळी मी 6ला-7ला घर सोडायचो, संध्याकाळी 8ला 8ला-8:30ला यायचो. ऑफिसला बसणंच व्हायचं नाही. 1 वर्ष ते ऑफिस मोकळच. मग ते ऑफिस मी ठरवलं की नाही आता हे काय आपल्याला, मी रेंटवर दिलं, ते बसणं होत नाही. रेंटवर दिलं
आणि घरी एक टेबल खुर्ची घेतली ऑफिससाठी. बर. आणि घरी काय दोघच होतो आम्ही. घरी एक टेबल खुर्ची, त्याच्यावर लॅपटॉप ठेवायचो, त्याच्यावर काय कोटेशन बिलिंग काम असेल तर ती संध्याकाळी येऊन करायचो. म्हणजे रात्री 2:30 वाजता सुद्धा काय कोटेशन, दिवसभर आपण साईटवर बरोबर काम कधी करणार. आणि साईटवर गेल्यानंतर तुम्हाला बसायला कम्फर्ट झोन काहीच नसतं. लक्षातही येत नाही की आपण 8-8 तास तासात उभं आहे, पाणी नसतं, जाणं येणं लांब असतं, स्वतः गाडी चालवायची यायचं, तर ते कळत नव्हतं. मग ते पहिलं ऑफिस माझं. नंतर मी आर्चलरी बिल्डरचं काम करत असताना त्यांच्याकडे काही कमर्शियल प्रोजेक्ट आला होता. माझं दुसरं कमर्शियल ऑफिस बानेरला ऑलिम्पियामध्ये झालं. बर. ते मी मोठं घेतलं 600 स्क्वेअर फीटचं. बर. ते घेतलं आणि त्यावेळेस इंटेरियर करायचं, मी इंटेरियरची पण कामं करतो, सुरुवात केली ती. मग त्या ऑफिसला इंटेरियर केलं आणि खूप पुढून चालून 50-60 हजार रुपये रेंटची ऑफर आली, देऊन टाकलं. म्हणजे इन्व्हेस्टमेंट झाली. मग ते दिलं, हे दिलं. मग मी म्हणलं आता मला माझं परमनंट ऑफिस कुठेतरी पाहिजे, पण ते माझं असं पाहिजे जे प्राईम लोकेशन, आलिशान, कम्फर्ट, या गोष्टीची जे डोक्यात होतं ना तसंच पाहिजे. मग त्या दिवशी तिथे गेल्यानंतर ते म्हणले तुम्हाला जे 600-700 स्क्वेअर फीटच्या पुढचं ऑफिस पाहिजे, मला 1000 स्क्वेअर फीटचं पाहिजे मोठं. ते म्हणजे त्याची किंमत 1.5 कोटीच्या पुढे जाईल, 81-90 पर्यंत जाईल, बघा मग सांगा. मग म्हणलं नाही, माझ्या बजेटच्या बाहेर जातोय मी, काय होणार नाही माझं, थोडे दिवस थांबावं. जाता येता 2 वर्ष गेले. 2021ला 20ला लॉन्च झालं होतं. 20 गेलं, 21 गेलं, 21 गेलं, 22ला मी माझ्या मित्राबरोबर एका ठिकाणी, आर्किटेक्ट माझे मित्र आहेत ते हिरक शाह म्हणून आहेत आणि हर्षवर्धन हर्डीकर, त्यांच्याबरोबर बोलत बसलो होतो. आणि तिथे त्याच्या तोंडातून वेस्ट एव्हेन्यू का सँक्शनिंग अभी करना है, मैं जरा उधर जा रहा हूँ. मी म्हणलं वेस्ट एव्हेन्यू, अरे तू करतोयस का? अरे म्हणलं माझीच बिल्डिंग आहे, अख्खं डिझाईन मीच केलंय. अरे म्हणलं बघ ना, तिथं ऑफिस घ्यायचंय. नंतर मी ठीक आहे, मी बोलता होते रे को, मी इकडे येऊन गेलो होतो. ते म्हणले इथं कुठलंही ऑफिस आता शिल्लक नाही. म्हणजे माझा मेन उद्देश होता, मला ह्या साईडचं ऑफिस पाहिजे होतं, जेणेकरून माझा घरचा रोड, माझं जे जुनं घर, म्हणजे मी पोलीस लाईनीत ज्या ठिकाणी राहिलो होतो ते मला घर दिसेल. माझं पूर्ण मी ज्या ठिकाणी कणस विकत होतो, ज्या ठिकाणी मी परीक्षेला जात होतो, येत होतो, माझं बस स्टॉप, ह्या सगळ्या गोष्टींची अटॅचमेंट खूप होतं. ते तशी डोक्यात सतत ती शाळा जवळ होती आणि ह्याच जागेवर आम्ही दूध आणायला यायचो. आरेची डेअरी होती, त्याच जागेवर मागे आम्ही बाबळीची लाकडं गोळा करायला यायचो. तेव्हा काय बंब, हा चूल होती, पाणी तापवायला गरम पाणी, गिझर हा प्रकार नव्हता. लाकडं गोळा करायची आणि त्याच्यावर पाणी तापवायचं, बंबावर नाही तर चुलीवर. त्यासाठी आम्ही ह्या इथली झाडाच्या फांद्या तोडून घेऊन जायचो. अरे बापरे. या जागेचं आणि ह्या उंच थोडंसं अटॅचमेंट वेगळंच होतं. मग त्या दिवशी परत अपसेट झालो थोडा. मग परत दुसऱ्या दिवशी हिरक शाहला भेटलो. तो म्हणला 2 मिनिटं थांब, आपण फोन करू. माझ्या मागं तो बिल्डर खूप दिवस लागलाय, तू पण इथे ऑफिस घे. मी फोन केला, मग त्याने फोन केला. तो म्हणला आ जाओ हिरक भाई, बात करते सामने सामने. त्याने मला घेतलं, आम्ही त्यांच्याकडे गेलो. तिथे गेल्यानंतर मला आज एक सुबह ऑफिस खाली हुआ है, इस साइड का है, इनको कौन सा चाहिए, बड़ा ऑफिस है लेकिन ये 1.8 तक 8. हा म्हणलं हे कोटेशन माहिती मला, 115ची सिरीजची किंमत जास्त आहे. मतलब क्या बिजनेस है आपका? मतलब सर कॉन्ट्रैक्टर. अरे अपने फील्ड का आदमी यार. हीरक सर घर का आदमी है, आप इसको दिया ना तो मुझको दिया, ऐसा हो जाएगा. मग ते ऑफिस खूप चांगल्या डिस्काउंट मध्ये आणि जे पाहिजे त्याच अँगल मध्ये माझ्याकडे परत आलं. म्हणजे विचार करा की तुम्ही जर ठरवलं तर ती गोष्ट कशी होते. आणि तुमच्या 2-2.5 वर्ष डोक्यात सतत ती फिरत होते. जाताना येताना तयार झालेली बिल्डिंग जेव्हा दिसायला लागली ना, एकच आयला आपली इथं ऑफिस पाहिजे, बाबा इथं आपली एखादं झालंच पाहिजे, खूप छान बिल्डिंग आहे. तुम्ही जोपर्यंत विचारच करत नाही ना तोपर्यंत ते तुमच्यापर्यंत येत नाही. तुम्ही जेव्हा विचार करता ना, आणि हे आपण आता म्हणतात लोक की अफर्मेशन या रील्स वगैरे, त्यांचं तुम्ही नुसते ते शब्द जरी ऐकले ना, तुमचं माइंड थोडंसं चेंज होतं. तुम्ही अफर्मेशनचा एखादा व्हिडिओ बघा, पॉझिटिव्ह थिंकिंगचा बघा, पॉझिटिव्ह टॉकिंगचा बघा. तुम्ही बघा ना, तो तुम्ही 1 तास कुठलाही एखादा नेटिजनचा वेब सिरीज, OTT प्लॅटफॉर्म बघा, तुम्हाला त्यामधून काय मिळालंय तुम्ही सांगू शकत नाही. बरोबर. पण तुमचा वेळ गेला खूप, आणि त्या एन्व्हायरमेंट मध्ये गेला. त्याच कम्पॅरेटिव्हली नाही ते तुम्हाला मग तुमची झोप घेणार, तुम्हाला जागायला शिकवणार. त्यात उत्सुकता कशाची असते, आता पुढे काय होतं, आता पुढे काय होतं. मी आज तागायत माझ्याकडे कुठलाही OTT प्लॅटफॉर्म नाहीये, सबस्क्रिप्शन सुद्धा नाहीये. आणि तुम्ही म्हणले ना मला नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे, माझ्या ह्या टीव्हीला, माझ्या मोबाईलला कुठलेही गेमचं ऍप नाहीये, काहीही नाही.
मला वेळच नाही भेटत तेवढा. मी बघतो तर फक्त ते पॉझिटिव्ह मोटिवेशनल स्पीकर, ते मोटिवेशनल वाचणे, मोटिवेशनल ऐकणे, मोटिवेशनल बघणे, ह्या 3 गोष्टीवर डिवोटेड झालो. आणि त्यांनी मला माझ्या आयुष्यात मी सगळ्यात पहिलं पुस्तक वाचलं होतं कॉलेजला, बीटेकला, शिवकेरा, यस यू कॅन विन, यश तुमच्या हातात. बरोबर. मराठीत पुस्तक आहे. ते जी शब्दरचना वाचली ना तुम्ही, तुम्हाला असं कोणी मार्गदर्शनच केलं नाही ना. ज्यावेळेस एखाद्या ग्राउंडवर असतात ना आपले मित्र पिरियड, अरे पळ 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 पळ, घे घे घे, तू येतोय टाक 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 टाक, हे मोटिवेशन कोण देतं तुम्हाला आयुष्यात नंतर? बरोबर. ते ऐकून तुम्ही ते थ्रो करत असता. कॅच कसा घेतो, अरे घे घे घे, म्हण्या 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 घे, तू कॅच घेणार, तू अरे आउट. बरोबर. हे शब्द कधी येणार तुमच्या? बरोबर. हे आपल्याला बॅकग्राऊंडला मोटिवेशनल स्पीकर असतात. बरोबर असतात, पण ते नंतर काही काळानंतर निघून जातात. सांगणं कमी होतं. जेव्हा आपण एका प्रगतीच्या प्लॅटफॉर्मवर येतो ना, आपल्याला सांगणं लोकांचं बंद होतं, कारण ते कुठेतरी जिलस माइंड असतं. नको, मी ह्याला का सांगावं, हा मोठा होईल. बरोबर. आपण पण एक विसरतो, आपण दुसऱ्याला मोठं करतो ना जेव्हा, आपण स्वतः खूप मोठं होत असतो, हे विसरतो. बरोबर. कारण मी आता माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये माझ्या स्टाफला मोठं नाही केलं तर ते माझ्याबद्दल मोठा विचार कसे करते. बरोबर. आणि आपण एक मोठं होताना तुम्हाला म्हणतो ना की बाबा कोणाला सांगू नये, असं नाही असं नाही, आपण सतत देत राहायचं. बरोबर. आहे का नाही याचा विचार नाही करायचा. तुमच्याबद्दल लोक जे वाइब्स क्रिएट करतात ना, कशा असतात सांगा ना. बरोबर. आता समजा ठीक आहे, आपण अंबानी बद्दल काय बोलतो सांगा बरं. एक शब्द जी खालच्या थरापासून ते वरच्या थरापर्यंत एक कॉमन शब्द बोलला जातो, काय बोलतो? बिझनेसमॅन आहे, एवढी मोठं नाही, त्याला काय कमी आहे? त्याला काय कमी आहे? हो, त्याला काय कमी आहे? आपण काय देतो त्याला? ते ब्लेसिंग्स देतोय. बरोबर, त्याला काय कमी आहे? राईट. असे आपल्या आयुष्यामध्ये आपले वेल विशर नसतात, पण आपल्याबद्दल असं बोलणारे हीच लोक तुम्हाला मोठं करतात. बरोबर आहे, खरंय. तुमच्या भावाने तुम्हाला सांगितलं, तुमच्या आईने सांगितलं, तुमच्या मावशीने सांगितलं, अरे त्याला काय कमी होते, त्याने का नाही दिले? हे तुम्हाला युनिव्हर्सला तुम्हाला मोठं करणारी माणसं ही असतात. बरोबर आहे, खूप मोठा हे बरोबर. हीच माणसं असतात तुमच्या साईटवरची लोक. नाही ना साहेब लय भारी राव, काय नाही, कमी नाही करत, काय असेल तो पैसा लगेच देऊन टाकतो. ब्लेसिंग आहे. हे घ्या ना तुम्ही अवॉर्ड करताय. एखाद्याला मदत करा, मदत करताना त्याला त्याची जाणीव पण झाली पाहिजे, मी तुला मदत केली. पण लोक काय म्हणतात, त्याला काय कमी, 10,000 दिले तर काय फरक पडतो? त्या 10,000 मध्ये कष्ट पण आहे आपलं सगळं, पण ठीक आहे ना, मला तो काय देतोय? ब्लेसिंग. हे कुठून मिळणार? अंबानीला असे करोडो ब्लेसिंग्स मिळतात. तुम्ही विचार करा किती मोठं वाईब्स तयार होते. तो किती दिवस, त्याला नजर लागली का? नाही, कधीच नाही. एवढं मोठं लग्न केलं, काही हेटर पण काही असू दे, केलं तसं एक व्यावसायिक उदाहरण देण्याचं कारणच ते नाही. आणि त्या लग्नावरती पण बऱ्याच लोकांनी सांगितलं की त्यांनी किती लोकांना रोजगार दिला. तेव्हा खूप सारं आहे, खूप लोकांनी त्यात बिझनेस केला. त्यावेळेस लाइटिंग वंतारा नावाचा प्रोजेक्ट जो आहे साठी जो केलेला आहे, त्याच्यावर आमचे मित्र पण काम करतात. तर ते करताना जनावरांसाठी एवढं मोठं कल्चर, त्यामध्ये आता मी नर्सरीचा एक व्यावसायिक म्हणून जर विचार केला ना, आमच्या हातून एक पुण्याचं काम आयुष्यभर होतं. गेले 20 वर्ष मी पुण्याचं काम काय करतोय, माझ्या हातातून असंख्य लाखो झाडं लावली गेली. बरोबर आहे. जर आम्ही रिअल इस्टेट मध्ये काम करतो ना, जिथे झाडं तोडली आम्ही झाडं ती ट्रान्सप्लांट करतो, नवीन झाडं लावतो, हजारो झाडं आम्ही तयार करतोय. आज आपल्या नर्सरीत लाखो झाडं तयार आहेत, जी कुठे ना कुठेतरी जमिनीत लागणार आहे. आज आम्ही लहान बाळासारखं त्याचं संगोपन करतोय. हे तुमच्याकडे आलं ना चांगलं. बरोबर. म्हणजे असं कसं असतं माहिती का, आपण 3 एनर्जी मध्ये जगत असतो. एक कॉस्मिक एनर्जी असते, एक अर्थ एनर्जी असते, एक स्पिरिच्युअल असते. स्पिरिच्युअलिटी तुमच्या अंगात तुम्ही जे काही ध्यानधारणा करता, जे काही चांगलं विचार करता, त्याच्यामधून ते तुमची ती एनर्जी. आणि एनर्जी हा प्रकार ही काही अंधश्रद्धा वगैरे नाही. एनर्जी ही प्रत्येक थरामध्ये आहे. तुम्हाला मंदिरात गेल्यानंतर काय फील होतं, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फिअर फॅक्टर कसं वाटतं, निगेटिव्ह होतं, कसं वाटतं, एखाद्या घरात गेल्यानंतर जाणवतं, एखाद्या ओपन प्लॉट मध्ये एखाद्या ठिकाणी जातो आपण, नाही रे काहीतरी वेगळं वाटतंय, नको वाटतंय. प्रत्येक गोष्टीची एक एनर्जी असते आणि आपण एनर्जीनी बनलेलो आहोत आणि आपण एनर्जी मध्ये खेळत असतो. तर ह्या एनर्जीला आपण चांगल्या पद्धतीने वापरलं तर आपल्या बॅलन्स कसं करायचं. एखाद्या माणसाला ताप आला, एनर्जी शरीरातली वाढली ना, त्याला विकनेस येतो, त्याला वाटतं नाही रे आता कसं आहे, माझं अंग गरम झालंय, एनर्जीच आहे ना. बरोबर.
आज आपण एखाद्या पानाडी म्हणतो, त्याला पाण्याची एनर्जीची वेव्हलेंथ मॅच होते. बरोबर. तो ऑरा असतो, ऑरा म्हणतो आपण, वाईब्स म्हणतो, एनर्जी हे जे म्हणतो ना आपण कॉस्मिक, स्पिरिच्युअल आणि अर्थ एनर्जी. अर्थ एनर्जी तुम्ही ज्या ठिकाणी राहता, ज्या ठिकाणी बसता, जी वास्तू आहे ती तुम्हाला एक एनर्जी देते. जर तुम्ही चांगल्या वास्तूमध्ये असाल, चांगल्या घरामध्ये तुम्हाला प्रसन्न वातावरण असेल, तुमचे विचार पण तसे होतात. एखाद्या घरात चिडचिड भांडण असेल तर तुमचे विचार कसे होतात? बरोबर बरोबर, निगेटिव्हिटी येते. एक तुम्हाला वास्तूमध्ये ना फरक बघायचा आहे ना. तुम्हाला एखाद्या इगतपुरी सारख्या ध्यानधारणा सेंटरला टाकलं, तुमच्या मनात असंख्य विचार निघून जातात. तुम्हाला पहिल्यांदा खूप गोंधळ होतो, विपश्यना कशाला म्हणतात, डोकं शांत राहतं. आज तीच परत सगळ्या गोष्टी आपण अवगतोय. आपल्या ज्या रुटीन लाईफ मध्ये आपण इतकं बिझी सायकल मध्ये आलेलो आहोत, बऱ्याचशा गोष्टी आपण निग्लेक्ट करतो, पण त्या गोष्टींचा परत आपल्याला जो त्रास होतो तो आपल्याला जाणवत नसतो. तर ह्या एनर्जी 3 बॅलन्स ठेवल्या ना तुम्ही कॉस्मिक, मी नाही म्हणत की तुम्ही उपवास पकडा, तुम्ही स्पिरिच्युअल एनर्जी कशी वाढवणार, तुम्हाला काही गरज नाही उपवास तपास करण्याची. जे काय करताय ते ध्यान करा 2 मिनिटं, तिथून तुमची तुम्हाला देव प्रत्येक मंदिरात गेल्यानंतरच आहे असं नाही ना. तुम्ही स्वतः जागेवर बसून मेडिटेशन केलं, तुमची स्पिरिच्युअल एनर्जी वाढते, कॉस्मिक एनर्जी कुठल्या कामाने वाढते, ह्या गोष्टीचा विचार करा, स्वतःवर काम करा. आपल्या एक्सरसाइज मध्ये थोडा वेळ द्या, आपलं माइंड कसं बिझी राहील. आज मोबाईल मी तुम्हाला म्हणलो ना, जे मोबाईलचा चांगला फायदा पण आहे आणि हे पण. आपण व्यावसायिक दृष्ट्या डेअरिंग करतो, पण मोबाईल साठी करतो. एक सामान्य मुलगा पण व्यवसाय म्हणलं की नाही रे धंद्यात कसं काय पण तो आयफोन साठी डेअरिंग करतो, KTM साठी डेअरिंग करतो. त्याने व्यवसायात डेअरिंग केली तर काय का नाही मिळणार त्याला, सांगा ना. बरोबर. एक महिना स्ट्रगल आहे ना, कुठल्या गोष्टीत नाही. आज आपण लगेच तर जन्मल्यानंतर आपण लहानपणापासून आतापर्यंत स्ट्रगल करतोय ना. बरोबर. तुम्हाला चालायचा स्ट्रगल होता, तुम्हाला धावायला लागलं, तुम्हाला स्कूलमध्ये स्ट्रगल होता, तुम्ही कॉम्पिटिटर, ही कॉम्पिटिशन ही आपण जन्मल्यापासून आहे, फक्त आता त्याचं रूप बदललंय. मग ती व्यावसायिक रूपात वेगळी असते, कौटुंबिक रूपात वेगळी असते, शारीरिक मानसिक सगळ्या ज्या जबाबदारी असतात त्यात प्रत्येकाला कॉम्पिटिशन आहे. फॅमिलीमध्ये कॉम्पिटिशन असतेच. आपण चांगलं करत राहायचं, चांगलं होतं, आपल्याला काहीही कमी पडत नाही. सरळ हाताने देणे, सरळ हाताने येणे, हे तर खरंच आहे. याचा अर्थ असा नाही की आपण उठसूट कोणालाही वाटच नाही. आपण देताना देणाऱ्याला पण घेणाऱ्याची किंमत असावी, देणाऱ्याची पण किंमत असावी. नाही तर आज जसं काही व्हाईट कॉलर माणसं आहेत, काही फसवणारी पण माणसं आहेत. तुम्हाला फसवल्याशिवाय तुम्ही काळजी कशी घेणार स्वतःची? एखाद्या बिझनेस मध्ये तुम्हाला तुम्ही लॉसच विचार केला, एखादं दुकान ओपन केलं, पहिल्या 15 दिवस तर लोकांना समजण्यापाशी जातं की बाबा हे माझं लोक आहेत. कमीत कमी तुम्हाला बिझनेसला ते 24 महिने द्यावे लागतात, 21 महिने द्यावे लागतात, कन्सिस्टन्सी करावी लागते. आज आपण ड्रायव्हिंग क्लास लावल्यानंतर 21 दिवसाचा कोर्स का ठेवलाय? 21 डे स्ट्रॅटेजी काय की कुठल्याही गोष्टीची सुरुवात तुम्ही 21 दिवस कंटिन्यू केली तर तुम्हाला त्याची सवय लागते. 21 दिवस तुम्ही रोज सॅडल खावा, 21 दिवस तुम्ही एक्सरसाइज करा, 21 दिवस तुम्ही ड्रायव्हिंग क्लास करा, 21 दिवस नंतर तुम्हाला ती सवय लागते. तसंच सॅलरीचं पण आहे. 6 महिने तुमचा प्रोबेशन पिरियड का असतो? 6 महिने तुम्हाला सॅलरीची सवय लावली जाते. तुमच्या डोक्यात काय असतं की मला 6 महिन्यांनी मी परमनंट होणार आहे. पहिला पगार येतो, तुम्हाला काय वाटतं? कमी वाटत असतो. दुसऱ्या पगारात तुम्ही 4-5 गोष्टी तुमच्या पूर्ण करता. तुमचा पगार कमी हा शब्द निघून जातो, वाढेल ना आता, चांगली नोकरी भेटली. तिसऱ्या पगारात तुमच्या गरजा चालू होतात. 4थ्या पगारात तुम्हाला कंपनी आणि घर हे तुमचं सर्कल होतं. 6व्या महिन्यात तुम्ही पूर्णपणे कंपनीचे डिवोटेड माणसं. मग कंपनी 6 महिन्याचा प्रोबेशन, पहिला 1 वर्षाचा होता, आता 6 महिन्याचा केलाय. आता थिंकिंग पॅटर्न बदललाय लोकांचा. खरंय. कॉर्पोरेटमध्ये बेसिक रूल आहेत ना, आपण बघत नाही. 6 महिन्याचा प्रोबेशन पिरियड आहे, मग मी परमनंट होणार. 21 दिवसाचा ड्रायव्हिंग क्लास आहे. 21 डे स्ट्रॅटेजी काय आहे? रोज 21 दिवस एखादी गोष्ट करा, ती तुमच्या हॅबिच्युअल होते. 21 दिवस तुम्ही लवकर उठला की 22व्या दिवशी तुम्हाला बिना गजर होता तुम्हाला जाग येते. कन्सिस्टन्सी पाहिजे. तुमच्या हॉबीज तयार ठेवा, तुमच्या जिवंत ठेवा ना, लिमिट ठेवू नका. आपण काय करतो माहिती का स्वतःला? आपण रेस्ट्रिक्टेड पॅटर्न मध्ये आपण स्वतःला घालतो. बरोबर. माझं शिक्षणच संपलं, आता मी शिक्षण कुठे करणार? बरोबर. आता लहानपणी एखाद्या वेळेस मला ड्रॉइंगची चांगली आवड होती, मला ड्रॉइंग शिकायची.
मला म्युझिकची आवड होती. मी माझ्या 7वीत असताना मी एका ठिकाणी बँजो पार्टीत गेलो होतो. तिथं मला ते एका तारेवरचं बुलबुल वाजताना दिसलं. मला ते इतकं अट्रॅक्टिव्ह वाटलं. मी माझ्या घरी आलो, माझ्या वडिलांना सांगितलं मला ते पाहिजे. त्याने ते 250 रुपयाचं तेव्हा 1995 साली मला आणून दिलं. बर. मला येत पण नव्हतं, क्लास हा प्रकारच नव्हता. मी तेव्हा ते एक छोटस पुस्तक आप्पा बळवंत चौकातून आणलं आणि त्याच्यावर ते 1 2 3 गाणं वाजवलं. मला किती आनंद झाला. माझ्याकडे स्ट्रेस रिलीव्हचं जे ऍक्टिव्हिटी म्हणतो आपण, आज तुम्हाला गिटार IT सेक्टरला का सांगितले जातात, म्युझिक क्लास करा, मेडिटेशन करा, त्यापेक्षा एक वाद्य वाजवा, एक पुस्तक वाचा, एखाद्या ठिकाणी शांत ठिकाणी जावा. हे कधी करणार आपण? तुम्हाला गाण्याचा क्लास, मी आता ड्रॉइंग क्लास लावलाय. बापरे. माझ्या मुलासोबत, माझा 6 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्यासोबत मी आठवड्यातले 3 दिवस ड्रॉइंग क्लासला जातो. मला ड्रॉइंग येत होती, पण जेव्हा मी एखाद्या क्लासला जातो तेव्हा मला त्यातले बारकाई, बेसिक स्ट्रक्चर नाही ना माझ्याकडे. मला ओरडता येतं, गाता येतं, पण मी प्रोफेशनली गाऊ शकत नाही ना. तुम्ही, तुमचा आवाज आहे, तुम्हाला अँकरिंग करता येते, करा, जॉईन करा. आपण करू आणि बघू हे शब्द जोपर्यंत आपल्या आयुष्यातून काढत नाही ना, तोपर्यंत आपली कुठली सुरुवात, लेट स्टार्ट. पैसे करा, चालू करा, काय अडचण नसते. टाइम आपोआप तयार होतो. तुम्हालाच कळेल. राव, मी रोज 1 तास कसं काय नाही, मला जिम लावल्यानंतर 1 तास जिमचा टाइम झाला. जिम तशी लावल्यावर नाही होत ना. तुम्ही काय करता, 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन घेता. जिमचं 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला ते कळतं. पहिल्यांदा 1 महिना तुम्ही जाता खूप रेग्युलरली, नंतर तुम्हाला काय जाऊन दे, आता 12,000 रुपये भरले. मला पण ऑफर मध्ये आधी 40% डिस्काउंट दिला. 8,000च वर्षभराची फी मिळाली. म्हणजे महिन्याला मला किती 700 रुपयेच काय होते त्याला 700 महिनाभरात. तुम्ही उलट करा बरं, तुम्ही PT जॉईन करा, त्याला 16,000 द्या. PT ठेवला तुम्हाला. PT ठेवल्यानंतर तुम्ही जिमला जावा. तुम्हाला कॉल येणार, सर अजून का नाही आले. तुमचा एक मेंटॉर तयार झाला फिजिकल फिटनेस साठी. असा आपल्या आयुष्यामध्ये हेल्थ साठी एखादा मेंटॉर असतो, तसा तुमच्या बिझनेस साठी एखादा असतो. आणि मेंटॉर नॉट इन कॉर्पोरेट वर्डिंग, कोण कुठल्या रूपात तुमचा मेंटॉर तयार होऊन जाईल हे तुम्हाला सांगता येईल. काम करताना एखादा क्लायंट आपला मेंटॉर होतो. नाही रे, तू असं चुकीचं करतो, इथं रेट जास्त आहे, असं कर. आपण चालता बोलता एखाद्याशी गप्पा मारताना काहीच नाही, रेफरन्स तयार होतो. एखादा चांगला मित्र आपल्याला मार्गदर्शन करतो. आयुष्यभर मेंटॉरशिप म्हणजे शिकत राहणे आणि डेअरिंग करत राहणे हे चालूच ठेवा. करणे हे महत्वाचं आहे. करू आणि बघू मध्ये काही होत नाही. सगळ्यांना इच्छा, छोटी गोष्ट कुठल्याही, प्रत्येकाची एक स्वप्न असते. माझी BMW ची इच्छा होती. मी माझ्या वयाच्या 2012 साली ऑफिस, कार, फार्म हाऊस, हे सगळं. फार्म हाऊस पण छान झालंय. हे पण असंच अनएक्सपेक्टेड. असं कधी झालं, कसं झालं सांगू शकत नाही. म्हणजे आमच्या वडिलांची इच्छा होती, आमच्या वडिलांच्या वडिलांची इच्छा होती, आजोबा पंजोबांपासून आपलं एखादं घर असावं. त्याच वेळेस आमचं गावातलं जुनं घर पण झालं आणि शेतातलं नवीन फार्म हाऊस पण झालंय, आलिशान मोठ्याच्या मोठं. विचार नाही केला तर तुम्हाला ते मिळणार नाही. बरोबर. आज तुम्हाला जेवायचं असेल तरी तुम्ही विचार करता, आज स्वयंपाकात काय करायचं, खिचडी भात खायचंय का बिर्याणी खायची. बरोबर. तुम्ही विचारच नाही केला तर तुम्हाला ऑप्शन नाही ना काहीच. तुम्ही विचार करा बिर्याणीचा, बिर्याणी कशी बनते, चला चिकन घेऊ, भात कुठला घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी तशाच इकडं पण आहे. आपण त्याबद्दल विचार करतो. छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा विचार करतो, तसं मोठ्या मोठ्या गोष्टींचा विचार करा. मग माझं 2012 साली मी जेव्हा लवासाला लागलो तेव्हा मी BMW ची टेस्ट ड्राईव्ह घेतली. 2012ला तेव्हा माझा पगार होता, मी तुम्हाला 50-60 हजार असेल. आणि तेव्हा ती 68 लाखाची गाडी होती. मी त्यात बसलो, ते फील केलं, पूर्ण फिरून आलो. जर आपण असा विचार केला का, तर ते इतके रिस्पेक्टनी घरी आले होते गाडी घेऊन. मी आई वडिलांना बसवलं, मी बसलो, ती राईट मारली, ते फिलिंग घेतलं. म्हणलं बाबा घ्यायची तर भारीच गाडी घ्यायची. मग माझं BMW नाही, मग मर्सिडीजचं स्वप्न झालं. मी मर्सिडीज BU भंडारीच्या शोरूम मध्ये जेव्हा मी खडकवासला किंवा लांबच्या साईटवरून यायचो, येताच होता इन्क्वायरी करायचं, नाही मला गाडी बघायची, कुठली, ही आहे, ती आहे, अवेलेबल ती आहे. नाही ठीक आहे, अजून जरा विचार करतो, घेऊ. मग नाही सर मला तुम्ही सिदान कार बघायची का. ज्यावेळेस मी सिदान कार बघायला गेलो, मला ती SUV बघितली मर्सिडीजची GLC मॉडेल, मला सिदान नकोच वाटायला लागली. मी विचार काय केला, अरे आपलं लांब लांब टेरेनला फिरतो, ग्राउंड क्लिअरन्स पाहिजे, आपण ही सिदान कार घेतली तर आपल्या सिटीत आहे. नाही मला घेतली तर 1 वर्ष थांबेल, पण तीच घ्यायची. मग ती गाडी ती आली.
ऑफिस आलं, या सगळ्या गोष्टी विचार केला. म्हणजे ज्या वर्षी ऑफिस आलं त्याच वर्षी गाडी आली, अशा गोष्टी आपल्याला मिळत राहतात. आणि ते ऑफिस घेतल्यामुळे तुमचा बिझनेस अजून वाढतो सगळं. आणि आपण पळतो ना. बघा, माझ्याकडे जर EMI असतील तर मी पळणार ना. मला आज माझ्याकडे 20 लोक कामाला आहेत, तर मला 20 लोकांचा पगार द्यायचा आहे, माझ्या ऑफिसचे खर्च आहेत, माझ्या घरचे खर्च आहेत. ह्या सगळ्यांसाठी तुम्ही पण तेवढा प्रयत्न धडधड करत राहता ना. बरोबर. आयडियल राहिला तर तुम्ही काय विचार करता? नाही, 1 लाख पगार येतोय, 40,000 हप्ता जातोय, 20,000 कारचा हप्ता जातोय, 20,000 माझे शिल्लक राहतात, आनंद आहे. अपेक्षा वाढवायला पण लागतात, अपेक्षा लिमिट मध्ये पण ठेवाव्या लागतात, पण त्यासाठी आपल्याला प्रयत्न पण करावे लागतात. तेच की आता जी नवीन पिढी बघतो आपण, त्यांनी म्हणजे जसं नवीन पिढीला काय सजेशन द्याल की कोणत्या क्षेत्राकडे जायला पाहिजे किंवा बिझनेस करायला पाहिजे का? नवीन पिढीला आता तेच सांगेल की आता तुम्ही विचार तुमचे मनातले मोठे ठेवा, ध्येय मोठे ठेवा तुम्ही, आणि डेअरिंग करा. डेअरिंग म्हणजे काय? एक धाडस करा की कुठल्याही क्षेत्रात जावा, तिथे मी टॉप मोस्टला स्वतःला पहा. बरोबर. म्हणजे आज मी IT सेक्टरमध्ये गेला, किती मुलं विचार करतात की मी VP होईल या कंपनीचा. बरोबर. एक एंट्रीच अशी असते की नाही रा, जॉब लागस तोपर्यंत एवढं स्ट्रगल केलेलं आहे, त्याचे विचार स्टिम्युलेट होतात. तो समजा एक ट्रेनिंग इंजिनियर म्हणून जॉईन झाला, तो स्वतःला एखाद्या बऱ्याच कंपनीत विचारतात, बघा तुम्ही पुढच्या 5 वर्षात कोणत्या रूपात पाहता स्वतःला? किती मुलांना उत्तर देता येतात? फार कमी. कारण ते विचारच संपले त्यांचे. मी हे करू शकतो, म्हणजे ती विचार त्या प्रश्नात. आता इंटरव्ह्यू घेताना हे जे बेसिक प्रश्न असतात ना, तुमच्याबद्दल मला थोडक्यात माहिती सांगा, एवढाच प्रश्न विचार. आजकाल इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला किती टेक्निकल नॉलेज आहे, काय आहे, ते तुमचा बायोडाटा तुमच्या क्वालिफिकेशन मध्ये कळत असतं. इंटरव्ह्यूला किती प्रश्न विचारतात? टेल मी अबाउट युअर सेल्फ. सेकंड क्वेश्चन, वाय आर यू स्विचिंग युअर एक्झिस्टिंग जॉब? बरोबर. आणि थर्ड, व्हॉट डू यू एक्सपेक्टेड टू बी हिअर? तुम्हाला पुढे करिअर मध्ये काय करायचं, तुम्हाला इथं असताना काय करायचं? किती मुलं म्हणतात नाही मला या कंपनीचा VP बनायचंय? नाही म्हणत. किती म्हणतात मला DGM बनायचंय? का नाही म्हणत? आहे ते ट्रेनिंग इंजिनियरचे. म्हणजे आपण आपल्याला डिमोटिवेट करतो, आपण आपल्याला म्हणजे काय, आपण कमी लेखतो आपल्या स्वतःला. स्वतःबद्दल चांगला विचार करा, तर दुसरे तुमच्याबद्दल चांगला विचार करतील. बरोबर. आणि काहीच नाही, फक्त विचार चांगले ठेवा, स्वतःचे विचार चांगले ठेवा. व्यवसायामध्ये स्ट्रगल आहे असं म्हणत नाही की मी आपण वाटलं तुम्हाला बिझनेस करताना की यार खूप प्रेशर? हो, खूप सारं आहे. आता आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो ना, ती रिअल इस्टेट एजन्सी. असं होतं की यार सोडून द्यावं आता हे सगळं? नाही, तसं तर नाही. प्रेशर असतं, भरपूर चॅलेंजेस येतात, लेबर ऐत्या वेळेस भेटत नाही, चांगली कामं करतात, कामं बिघडतात, परत करावी लागतात. फक्त एकच लक्षात ठेवायचं, क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन होतोपर्यंत ते काम व्यवस्थित करून घ्यायचं. बरोबर. आणि तुम्ही एखादा विचार जाता ह्या क्षेत्रात काय नाही, साहेब बहुत लॉस हो गया, पळून जातात. नाही, आता मी परत काम नाही करणार. तुम्ही परत जरी काम केलं तरी त्याची जी अटॅचमेंट असते, मग आमचे कितीतरी कामं परत करावी लागतात. मी कधीही कुठल्याही कामात रडत नाही. बरोबर. करून टाकायचं ते काम. बघा, क्लायंटला पण कळलेलं असतं कधी कधी की याचे जास्त गेले, दिले तर ते तुमचं अप्रिसिएशन म्हणायचं, नाही दिले तर तुमची चूक होती, मिस्टेक म्हणायची. बरोबर. मिस्टेक मध्ये काहीतरी चुकतोच ना. आज आपण गाडी चालवताना झोप लागली तर त्याची मिस्टेक, त्याची कॅज्युअलिटी किती आहे तुम्हाला माहिती आहे ना. बरोबर. तुमच्याकडून मिस्टेक होत नाही का? तुमच्याकडून हा ग्लास खाली पडला, फुटत नाही का? मिस्टेक आहे ना. बिझनेस मध्ये पण आहे. तुम्हाला बिझनेस म्हणजे इच अँड एव्हरी डे अर्निंग नाहीये. बरोबर. आज 1 वर्षभरात मी 2 कोटीचा जर बिझनेस करत असेल, 30-40 लाखाचा लॉस पण असतो ना त्यामध्ये. बरोबर. जर लॉस आहे तर बिझनेस प्रॉफिट आहे ना. प्रॉफिट अँड लॉस तुमच्या बॅलन्स शीटला का दिलेला आहे? अप्स डाऊन जे आहे, तरच ते तुम्हाला बॅलन्स ठेवतं ना. ओनली प्रॉफिट, मग तुमची मानसिकता किती वेगळी होईल. नाही, मी प्रॉफिटच काम करतो, नाही मला करायचं नाही. तुम्ही किती रिलेशन्स तोडता. हेच नॉर्मल लाईफ मध्ये पण होतं. म्हणजे आपण एखाद्याशी चांगलं बोलत नसेल, बिझनेसमध्ये मी चांगलं बोलतो, चांगले रिलेशन तयार होतात, बिझनेस वाढतो. फॅमिलीमध्ये काय होतं, मी माझ्या प्रत्येक रिलेटिव्हशी चांगलं बोलतो, बॉन्डिंग चांगलं होतं, फॅमिली वाढते. सेम आहे. राईट. सगळं तसंच आहे. आपण प्लॅटफॉर्म सेम असतो, म्हणून तुम्हाला म्हणलो ना, डेअरिंग प्रत्येकाच्यात असते. एक आजकाल काय झालं माहितीये का, IT सेक्टर असू दे किंवा कुठल्याही सेक्टरमध्ये प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचंय, पण ते काय वेगळं आहे तेच माहिती नाही. बरोबर. वेगळं काय ते बरोबर तेच माहिती नाही, डिफाईनच नाही. तुम्ही डिफाईन करा. तुम्हाला डिफाईन होत नसेल, तुम्ही तसे काउन्सिलर शोधा. तुमच्या आतमध्ये तुम्हाला
बघा आपण मी स्वतःला किती ओळखू शकतो याच्यापेक्षा दुसरा माणूस नाही ओळखू शकत ना. तुम्ही म्हणून मला सांगू शकता अरे तुमचा आवाज चांगला आहे, तुम्ही गाणी गा, म्हणून मी गाणी गायची. आणि ते रेकॉर्डिंग झाल्यानंतर मला कळतं अरे माझा आवाज काहीच नाही, मी प्रॅक्टिसच नाही केली. तुम्ही प्रॅक्टिस केली आणि परत अरे मागच्या वेळेसपेक्षा आवाज चांगला झाला. तुम्ही त्यात प्रॅक्टिस करा, पारंगत व्हा, सुरुवात करा, वाचन करा. आणि आजकाल मी सांगू तुम्हाला, हे जे रील्स वगैरे जे असतात ना, एखाद्या मोटिवेशनल स्पीकर जेव्हा बोलतो ना, तो तसं सहजासहजी नाही बोलत की त्याच्या मागे त्याचं 40-50 पुस्तकांचा तुम्हाला आज सहज ऍबस्ट्रॅक्ट भेटतं, म्हणजे सारांश भेटतो. आज मी 100 पुस्तकं वाचलीत, मी 10-12 पुस्तकं वाचलीत. ती वाचल्यानंतर जेव्हा मी बोलतो ना, मी ते 100 पुस्तकांचा तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट देतो, फक्त एक सारांश देत आहे. बरोबर. मग तो किती महत्वाचा आहे. बरोबर. आज मार्गदर्शन करणारे खूप चांगले लोक आहेत. तुमचे विचार चांगले ठेवा. बिझनेस मध्ये जरी यायचं असेल तरी बिनधास्त या, पण त्याचा पूर्ण अभ्यास करा, त्याच्यात थोडा वेळ द्या, डिवोटेड राहा, फिअर फॅक्टर ठेवू नका. पण ते कुठेतरी एका स्टेजला येऊन हार्डवर्क मध्ये असं होतं की यार एवढी मेहनत करून काहीच मिळत नाही. अशा वेळेस काय नाही, कसं असतं माहिती का, बिझनेस करताना नुसतं हार्डवर्क करतात, त्यांचं कॅल्क्युलेशन एक सर्टन स्टेज पर्यंत असतं. ते म्हणजे 5 कामं केली, 10 कामं केली, अजून काही प्रॉफिट नाही, पण एक टर्निंग पॉइंट येतोच. त्या आलेल्या डोर पर्यंत येताना ती लोक माघार घेतात. बरोबर आहे. जसं आपण युट्यूबच्या याच्यावरती पण म्हणतो की तुम्ही 10 व्हिडिओ बनवता, पण तुमची एखादी रीलच इतकी व्हायरल मागचे सगळे 8 सगळं निघून खरंय. आज पॉडकास्ट तुम्ही कुठलेही ऐका, मला खूप सवय, माझ्या गाडीमध्ये पण मी ऑडिओ बुक्स ऐकतो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी गाड्या म्हणजे माझं ड्रायव्हिंग कामानिमित्त खूप होतं. म्हणजे एक तर कॉल किंवा ऑडिओ बुक्स हे ऐकल्यामुळे तुम्हाला आता किती ऍडव्हान्टेजेस आहे. मी गाणी ऐकली, एखादा माझ्या गाडीत पेनड्राईव्ह किंवा रेडिओ आहे, 30 गाणी मी परत ऐकतो. पण तुम्हाला आज ऑडिओ बुक्स मध्ये एक ऑडिओ 20 पानाचं पुस्तक तुमचं 1.5 तासाच्या प्रवासात ऐकून होत असेल, तर किती बुक्स वाचले होतात बघा ना. बरोबर. खूप सारे पुस्तक मी ऑडिओ बुक्स वाचतो. मला गाडीमध्ये ब्लूटूथ पाहिजे होतं, मग चांगलं ब्लूटूथ ऐकू आलं. ब्लूटूथ ऐकल्यानंतर मग तुम्हाला ऐकायची कॅपॅसिटी, तुम्हाला किती कानावर चांगले शब्द पडतात. तुम्ही चांगली गाणी लावा, तुमचा मूड चांगला होईल. तुम्ही चांगले ऑडिओ बुक्स ऐका. असं काही नाही की तुम्हाला सगळ्या रील्स बघितले पाहिजे. जिथे मूवी बघायची तिथे जाऊन तुम्ही त्याची एंटरटेट करा ना. तुम्ही नाटक बघा, ड्रामा बघा, तुम्हाला जे आवडतं. प्रत्येकाची आवड असते, आपण ते मारतो, डायव्हर्जन करतो. आपण नको आता हे नको करायला, ते नको करायला, आपण त्याला एक डायव्हर्जन देतो आणि त्या अँगलने आपणच आपल्याला स्वतःला नेत असतो. 24 तास सगळ्यांना मिळालेत. आज अंबानींना पण 24 तास, मला पण 24 तास सगळ्यांना. त्यांचा एवढ्या हजारो कंपन्या ते एका डिसिजनवर बघतात. आपण कुठे? आपण एक गोष्ट शिकायची कायम, की आपल्यापेक्षा जास्त त्रास कोणाचा आहे त्याचा जर विचार केला ना, आपला त्रास कमी होतो. खरंय. आज मला काय बेते, मला ऑफिसला घेऊन जाते, मी ट्रॅफिक मध्ये अडकतो, सगळीकडे अडकतो. सायकलवाला पण त्याच पद्धतीने अडकतो ना. त्याला सायकल चालवायची, आपण ते कम्पेअर केलं ना, आपण खूप कमी होतो. आपण एसी मध्ये बसून अभ्यास करतोय, का कंपनीत काम करतोय, चांगल्या कॉलेजला जातोय, आज बाईक देतात. ते आई वडील खूप डिवोटेड झालेले आहेत आता सगळ्या मुलांमध्ये. पूर्वीसारखं नाही राहिलं. पूर्वी सगळ्यांनी स्ट्रगल केले. आज मी 500 रुपयात माझा एक महिना भागायचा. 500 रुपयाची मनी ऑर्डर यायची, मग ती सायकल घेऊन पोस्ट ऑफिस मध्ये जायचं. त्याच्यात ते खाली 4 लाईन लिहिलेल्या असायच्या. प्रिय, तुला एवढे पैसे पाठवता यात तू भागवल, अजून काही लागले तर सांग, आमची काळजी करू नकोस, स्वतःची काळजी घे. हे अंतर्देशीय पत्र यायचे. आज किती इन्स्टंट आहे तुमच्याकडे. तुम्हाला आज आठवण आली, मी अमोलला फोन केला, सेकंदात आहे. तुमचं फ्रेंड सर्कल आहे. या गोष्टीचा चांगला फायदा पण घेता आला पाहिजे. मी म्हणलो ना, मोबाईल किती चांगला आहे तुम्ही सांगा मला. तुम्ही ऑडिओ बुक्स ऐका चांगले, तुम्ही चांगले पॉडकास्ट बघा, कितीतरी चांगले आहेत. तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजीचा अभ्यास असेल, तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी बद्दल ऐका. ऍटलिस्ट तुम्ही सांगायला सुरुवात करता. तुम्हाला वास्तूचा अभ्यास असेल, तुम्ही ते स्वतःवर तरी इम्प्लिमेंट करता ना. तुम्हाला हेल्थ फिटनेसचा अभ्यास असेल, तुम्ही फिटनेस बद्दल बोलायला लागता. तुम्ही जे ऐकणार ना ते तुम्ही बोलणार. तुम्ही जे बघणार ते तुम्ही विचार करणार. तुम्ही तुमच्या ब्रेनला इनपुट चांगले द्या, आउटपुट चांगले मिळणार. आज एखादी हॉरर फिल्म बघितली, एखादं असं ते धुरंधर सारखा मूवी बघितल्यानंतर
तुम्ही त्याच्या मागचा तो बिझनेसमॅन का नाही बघत? बरोबर. 1,000 कोटीचा बिझनेस झालाय ना त्यांचा. हो. कसा झाला? इन्व्हेस्टमेंट किती लागली? आज 200 रुपयाच्या तिकिटामध्ये आपण 2,000 कोटी 1,000 कोटीचा टर्नओव्हर आहे. अरे रणवीर सिंगनी 20 कोटी घेतले त्या पिक्चरसाठी. 20 कोटीची मेहनत त्याची. हे तुम्हाला तर त्यातलं चांगलं माहिती आहे फिल्म इंडस्ट्री बद्दल. खरंय. पण एक फेस व्हॅल्यू आहे ना. प्रश्न नाही. मग प्रत्येक गोष्टीला तसंच आहे. आपण आपले विचार चांगले ठेवत नाही, आपले बोलणं चांगलं ठेवत नाही, आपलं बघणं चांगलं ठेवत नाही, आपले ध्येय मोठे ठेवत नाही. आपण थोडे नॅरो माइंडेड, सॅच्युरेटेड माइंडेड होतो. नाही आता हे जमू शकत नाही, करू शकत नाही. हेल्थ इश्यू येतात माणसाला, कधी काही होतं तेव्हा प्रॉब्लेम येतात. त्यातून बाहेर पडतोच ना आपण. पडतोच. मग खरंच आहे. लाईफ आणि अशी वर जातेच. एक डाऊनफॉल थोडासा असतो 30%, परत 100% 70% असणार. माझा आता एक शेवटचा पुढचं मॅनिफेस्टेशन काय आता? कंपनीलाच मोठं करायचंय. आपण मोठं व्हायचं नाही, कंपनी मोठी करायची. म्हणजे आपल्या बरोबर बरंच सारे आपला स्टाफ होतो, आपल्या बरोबर बरीचशी लोक जोडली जातात, त्यांची घरं चालतात, कामगार लोक काम करतात. रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शन फील्ड कशी आहेत, लेबर ओरिएंटेड काम आहे. बरोबर. खूप सारी शेकडो लोक काम करतात आपल्याकडे. 50, 60, 100 लोक. त्यांच्यामुळे त्यांची रोजची हजेरी, विकली हजेरी, त्यांच्यावर ते कुठे कुठे ते पैसे आपल्या रूपातून पोचतात तिथे आपल्याला माहिती नसतं. चांगलं मला नर्सरी बिझनेस पण खूप असा वेल इंडस्ट्री सारखा पाहतोय मी, की तिथे असं प्रॉपर इनलेट आउटलेट बार कोडिंग सिस्टीम, इनवर्ड आउटवर्ड जे काय असतं ना, ते स्टँडर्ड जसा रिटेलचा बिझनेस असतो तसा नर्सरीचा बिझनेस सेटअप करायचा आहे. मोठा सेटअप करायचा आहे. ते एक विजन आहे पुढचं. त्याच्यानंतर सॉफ्टलँड टेक्नॉलॉजी जी आता माझी कंपनी आहे, तिला मी 100 करोड क्लब मध्ये बघतोय स्वतः. काय का नाही होऊ शकत आपण? म्हणजे आपण आतापर्यंत 2 आणि 3 कोटीचेच विचार केले तर तिथपर्यंत राहतो ना. काय पोटेन्शियल लागतं? तुम्ही जिथून उभा केला 10 लाखाची 100 कामं, 100 लाखाची 10 कामं, हे तरी ना. तुम्ही जेव्हा बिझनेस स्टार्ट केला तेव्हा किती खर्च आला उभा करायला? बिझनेसची सुरुवात झाली तेव्हा मला पहिल्या वर्षी 3.5 लाख रुपये टर्नओव्हर. आज 3.5 लाखापासून तुम्ही इतक्या वरती आले, 3.5 करोडच्या वर. तो 100 करोड तर नक्की करू शकता. नक्की तेच स्वप्न. अनुभवच तुम्हाला. आणि मॅनिफेस्टेशन करत राहायचं. जेव्हा मी मर्सिडीज घेतली, आता 10 वर्ष मला बघायची नाही, म्हणून लँड क्रुझरची स्वप्न का नाही पडणार? आज ती गाडी का दिसते मला दुसऱ्या गाड्या कुठल्याच दिसत नाही. मी जेव्हा माझे पुढचं ड्रीम आणि टार्गेटच आहे तसं, की बाबा मला लँड क्रुझर घ्यायची. म्हणजे इव्हन दो मी माझ्या बिल्डरला सुद्धा म्हणलो, मला ही छोटी पार्किंग देऊ नको, माझी पुढची गाडी फार मोठी असेल. त्यांनी मला विचारलं कुठली गाडी घेणार? लँड क्रुझर घ्यायची. खाली पाहिली ना तुमची पार्किंग. तो असं पटकीन बघितला लगेच. त्यांनी मला असं पटकीन बघितलं. म्हणजे बरोबर, आज बिल्डर लोक विचार करतात ना तसेच आहे ना. मग तुम्ही विचार ठेवा ना. मग लँड क्रुझर नंतर आपण पुढचा चांगला विचार ठेवा ना. विचार ठेवा ना, चांगले विचार ठेवले तरच होईल ना. काय अवघड आहे त्यामध्ये? एनीवन कॅन डू इट. फक्त कशाला चालायचं तर वॅगनर पण चालते, पण त्याच्यानंतर आपले विचार आपण करू शकतो. हो, मग काय सगळं कम्फर्टेबल पाहिजे ना माणसाला. ऑफिस चांगलं आहे, ऑफिस बिझनेसचं ठिकाण आहे, ते आपले पूजनीय स्थळ आहे. ते जसं आपण मंदिर म्हणतो तसंच ऑफिस आहे. तिथल्या वाईब्स तुम्हाला, तिथला ऑरा तुम्हाला चांगलाच आहे. आणि ऑरा, वाईब्स आणि एनर्जी ह्याचाच सगळा खेळ आहे. ही तुमची चांगली ठेवा. आपल्याशी भेटल्यानंतर एखाद्या माणसाला हात मिळवला तरी आपल्याला बरं वाटतं. ह्या एनर्जीला बॅलन्स ठेवा. बरोबर. आज तुमच्याशी डिस्कस करून आहे ना, म्हणजे मला स्वतःलाच खूप एक एनर्जी आल्यासारखं वाटते की नाही यार, असे सतत असे जे तुम्ही बाईकचे, आयफोनचे, की तुम्ही 1.5 लाखाचा विचार करू शकता, तुम्ही 1.5 करोडचा विचारच तुम्ही करू शकत नाही ना. विचार व्यावसायिक विचार करा. बरोबर आहे. आज 1.5 लाखाच्या त्यांनी वस्तू घेतल्या ना, मी सांगतो ना तुम्हाला, 1.5 लाखाच्या त्यांनी समजा एक शर्ट, टी शर्ट घेतले, त्यांनी 500 रुपयाचे त्यांनी 1.5 लाखाचे टी शर्ट घेतले. 500 रुपये मागे त्यांनी फक्त 50 रुपये कमवले. त्याला किती मिळणार आहेत परत? 1.5 लाखावर 50,000 त्याला परत येणार आरामशीर. 500च्या मागे 50 म्हणजे 10% प्रॉफिट आहे का नाही? 10%. 1.5 लाखामागे 10% प्रॉफिट म्हणजे किती येणार त्याला? 15,000 परत येणार. ते जेव्हा डेअरिंग येतं ना, तेव्हा तो माणूस मल्टिप्लाय होतो. लॉस आहे ना सगळीकडे. आज लाईफ मध्ये पण लॉस आहे, हेल्थ मध्ये लॉस आहे, लाईफ मध्ये पण. लाईफ अनप्रेडिक्टेड आहे. माहितीये का तुम्हाला काय आहे का ते?
बरोबर. रोज आपण काय होतं माहितीये का, आपण अशा ऍझम्पशन मध्ये जगतो, वी आर हिअर फॉर 100 अँड मोर इयर्स. बरोबर. आपल्याला ते समजतच नाही. सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्हाला, नुसतं कमवणे महत्वाचं नसतं, उपभोग घेणे पण महत्वाचं असतं. बरोबर. तुम्हाला एक हे सांगतो, आज माझ्याकडे हे पाणी आहे, हे मी आज पिलो त्याचा मला उपयोग होईल, मी ते उद्या पिलो त्याची टेस्ट बदलेल, परवा पिलो त्यात काहीतरी शेवाळासाठी, 8 दिवसांनी पिलो. लिमिटेड रिसोर्सेस आहेत ना तुमच्याकडे सगळे. मनी हे पण लिमिटेड रिसोर्सेस आहे, पेट्रोल लिमिटेड रिसोर्सेस आहेत, एनर्जी लिमिटेड आहे, हे तुम्हाला समजत नाहीये. लाईफ पण लिमिटेड आहे. बरोबर. हे रिसोर्सेस तुम्ही आज पाणी पितोय, नवीन पाणी तयार होईल. बरोबर. बरोबर आहे. तसं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या ऍसेट्सचे सिक्युरिटी गार्ड बनून जगू नका. आज माझ्या मुलासाठी हे करणार, माझ्या पुढच्या पिढीसाठी हे करणार, पुढच्या पिढीचा विचार करणार. तुम्ही फक्त सिक्युरिटी गार्ड आहे. तुमच्याकडे 1 कोटी आहेत, ते तुम्ही 60 वर्षाच्या 80 वर्षाच्या आयुष्यात सांभाळले, त्यातला तुम्ही काही उपभोग घेतला नाही. पण जर तुम्ही उपभोग घेतला असता तर बरोबर, ते कधी आठवतं? 80व्या वर्षी आलं की तुम्हाला काय आठवणार? अरे ह्या पैशात तर मला हे करता आलं असतं. बरोबर. मग तुम्हाला तुमच्या उपभोगासाठी तुमचा माइंडसेट परत चांगला पाहिजे. नाहीतर तुम्ही एक गार्ड म्हणून जन्माला आलाय, वॉचमॅन म्हणून त्याची राखणदारी केली, पुढची पिढी ते इमिजिएटली स्पॉइल करणार. बरोबर होणार. सगळं तसंच आहे ना. आज तुम्ही जेवण चांगलं केलंय, फक्त आज भूक नाही म्हणून तुम्ही उद्या खावा बरं ते. बरोबर. आणि तेच भूक लागलेली असताना ते खावा. मग त्यामुळं आपल्याकडे सगळं असतं. आपण उपभोग पण घेतला पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. नुसतं माझं 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 म्हणून उपयोग नाहीये. मला फिरायला पाहिजे, बाहेर जायला पाहिजे. मला जंगलात खूप फिरायला आवडतं. जंगल खूप तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकवतं. जंगलात गेल्यानंतर तुमची किंमत शून्य आहे ते कळतं तुम्हाला. तिथले राजे आपण नसतो. तुम्ही सिटीत चल गाडीकडे गे, असं गे, तिथं तुम्हाला त्या जंगलाचे नियम ऍक्सेप्ट करावे लागतात. पहाटे तुम्ही जंगलात जावा, एखादा वाघ बघा, हत्ती बघा, हत्तीकडे डोळे समोर नजर देण्याची पण डेअरिंग होत नाही. ती शांतता फील करा, तिथलं एनर्जी फील करा, तिथलं पाण्याची प्युरिटी, एअर क्वालिटी. जास्तीत जास्त माझी जे टूर्स असतात ना जंगलमध्येच असतात. त्याचं कारण तेच आहे, तुम्हाला परत बूस्ट बॅक करतं ते. बरोबर. आणि बरेचसे मोठे लोक करतात ते. बघा तुम्ही, शांततेसाठी एनर्जी, परत ते एनर्जीच खेळ सगळे. बरोबर. आज तुम्ही जो मला खरंच वेळ दिला एवढा, त्याबद्दल मी खरंच तुमचे खूप धन्यवाद. आणि आपण परत एकदा पॉडकास्टला बसूया. नक्कीच घेतो. पुढच्या तुमचा माइलस्टोन जसा एक कम्प्लीट होईल ना, आपण परत पॉडकास्ट घेऊया. नक्की आवडेल. आणि तुमच्याही पॉडकास्टला खूप खूप शुभेच्छा. असाच मोठा होत जाऊन दे. थँक्यू. तुम्ही आता अशा आता आम्ही आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकातून मोठ्या मोठ्या दिग्गज व्यावसायिकापर्यंत पोहोचावं. सेलिब्रिटी, तुम्ही फिल्म इंडस्ट्रीच्या बॅकग्राऊंडला आहात, तुम्ही चांगले चांगले मराठी ऍक्टर आपल्या इंडस्ट्रीमध्ये आहेत, ज्यांनी स्ट्रगल केले. आता आमचे क्लायंट आहेत मकरंद अनाजपुरे, सयाजी शिंदे किंवा संदीप पाटील आपले क्रिकेटर, हे आमचे क्लायंट राहिले आहेत. तर त्यांच्यापर्यंत पण तुम्ही पोहोचू शकता. नक्कीच. आणि या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.